रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो, बैराजाला मानाचा मुद्रा. मित्रांनो, कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये घर करणारा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचे शेतकरी मित्रांचे सर्वांचे स्वागत करत आहे. त्यांनी आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉनला त्यांनी क्लिक करून आपल्या नवीन व्हिडिओला आपण प्रत्येकाला पाहायला मिळतील, तर प्रत्येकाने क्लिक करावा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, इथून पाठीमागचं जे प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा भाग झालेला आहे. त्यामध्ये आपण डाळिंब असेल, केळी असेल, ऊस असेल या पिकाबद्दल जे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत, ह्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या भागातून आपण शेतकऱ्यांचं समाधान केलेलं आहे. आता आपण जो नवीन भाग आपल्या पुढं आणत आहे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, या भागामध्ये शेतकऱ्यांची बरीच काय मागणी होती की कांदा पिकाबद्दल व्हिडिओ बनवायचा आहे, तर आपण तो भाग या भागामध्ये आणत आहोत. शेतकरी मित्रांनो, असंच एका तुम्ही जे कंपनीवरती प्रेम केले की त्यांनी शेतकरी मित्रांनी फोन केलेत आपल्या कस्टमर केअरला. त्यांनी सांगितलंय की जसं तुम्ही जे बाकीच्या पिकावरती तुम्ही जसे एपिसोड तयार केलेत त्याप्रमाणे तुम्ही आपला कांद्याचा पण एपिसोड आला पाहिजे. तर तुम्ही कांद्याविषयी जे आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे जे उत्पादक शेतकरी आहे, कांदा उत्पादक शेतकरी, त्यांनी आपल्या कस्टमर केअरला मेसेज केलेत, फोन केलेत. असाच एक तुम्ही चांगला व्हिडिओ, चांगलं मार्गदर्शन, चांगला एपिसोड तुम्ही तुमच्या कंपनीमार्फत तुम्ही घ्या आणि आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही चांगली एक मदत करा. चला शेतकरी मित्रांनो, आपण जे गुलाबी कांदा असेल 3 महिन्याचा, तर त्याचं रोप कसं तयार करतात, तर त्या कांद्याच्या रोपाबद्दल माहिती घेऊया. प्रत्यक्षात ते रोप कसं तयार केलं जातं किंवा त्याची निगा कशी राखली जाते याबद्दल आपण समक्ष माहिती घेऊया. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या आपल्या विषयाला, आपल्या एपिसोडला सुरुवात करू. तो उपक्रम म्हणजे आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी गणेश देशमाने. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी नितीन धुमाळ. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे लाल कांद्याच्या नर्सरीमध्ये, रोपाच्या नर्सरीमध्ये. तर आपण मित्रांनो पाहू शकता की या रोपाविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर या रोपवाटिका कशी बनवली पाहिजे, कारण रोपवाटिका बनवताना त्याला आपल्याला काही काळजी घ्यावी लागते. तर त्या काळजी आपण ॲक्च्युअलीमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला रोपाची आपण ज्यावेळेस आपण रोपवाटिका तयार करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या पद्धती आपण रोपवाटिका तयार करत असतो. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे एक सपाट वाफा आपण करतो. दुसरी म्हणजे गादी वाफा तयार करून देखील आपण रोपांची बेची आपण टाकून रोपवाटिका तयार करू शकतो. आणि तिसरी एक पद्धत आपण सांगतो तुम्हाला की रेषा ओढून त्याच्यामध्ये बी टाकून ही एक पद्धत बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्र करत असतात. तर रोपवाटिका बनवायची आपल्याला मुख्यतः 3 प्रकार आहेत. त्या प्रकारे आपण रोपवाटिका केली तर यापैकी आपण याच्यामध्ये उत्तम कुठली आहे तर ती पाहणं गरजेचं आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही ड्रीप वगैरे वापरणार असाल तर ड्रीप असेल तर तुमची गादी वाफा वापरणं योग्य राहते, जेणेकरून जास्त पाऊस झाला तर त्या ठिकाणी रोपाची जास्त खराब होण्याची शक्यता कमी राहते. आणि सपाट वाफा म्हणलं तर या ठिकाणी तुम्हाला ड्रीपची सुद्धा गरज पडणार नाही. तर शक्यतो करून बऱ्याच ठिकाणी वाफा जी म्हणतो आपण वाफा पद्धत आहे रोप टाकायची, ती पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. कारण बऱ्याच ठिकाणी ही सिस्टीम, पारंपरिक सिस्टीम आलेली आहे, त्याप्रमाणे शेतकरी करतात आणि ह्याच्यामध्ये देखील रोप चांगलं येते. तर मित्रांनो, सुरुवातीला बीचं आपण जे म्हणतो की आपल्याला रोप टाकताना आपल्याला किती एकर लागवड करायची त्याप्रमाणे आपण बी सिलेक्शन केलं पाहिजे. त्यामध्ये चांगलं बी, ठोकळ बी आलं पाहिजे आणि बी घेताना चांगल्या कंपनीचं तुम्ही घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, बी टाकताना त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला जर तुम्ही त्या बीज प्रक्रिया करत असताना तर एका एकराला तुम्हाला कमीत कमी 2 किलो बी लागतं. तर 2 किलो बी तुम्हाला एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये तुम्ही एक मिक्स करून त्याला तुम्ही आपल्या जे उगवण क्षमता म्हणतो आपण ती चांगली प्रकारे आली पाहिजे. त्याकरता तुम्ही स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक हे कॉम्बिनेशन करून ती एका 500 ml पाण्यामध्ये तुम्ही हे एक प्रमाणात घेऊन एक 30 ml स्टीम ग्रो किंवा 50 ml स्टीम ग्रो
आणि एक 50 ग्रॅम रूट मॅजिक तुम्ही एक कॉम्बिनेशन करून जर त्या बीला जर चोळलं आणि थोडंसं त्या फॅन खाली ठेवून हवे म्हणजे उन्हात न ठेवता तर सावलीमध्ये ठेवून सुकून तुम्ही नंतर टाकून दिलं तर तुमची बीजची उगवण क्षमता ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि त्याच्यानंतर जे तुमचं जी उगवण क्षमता आल्यानंतर जी आपल्याला रोगाला बळी पडायची जी शक्यता असते ती खूप कमी असते. तर सर्व शेतकरी मित्रांनी या प्रकारे बी निवड करून बीज प्रयोग करून तर ह्या प्रकारे तुम्ही जर टाकलं तर अशा प्रकारे तुम्हाला रोप चांगल्या प्रकारे येऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आता जी रोपाबद्दल माहिती आपल्या गणेश देशमाने सरांनी जी सांगितली त्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना आपल्या माहिती दिलेली आहे. तर आपण आता जी रोप टाकून जी रोप उगवतंय तिथपर्यंत देशमाने सरांनी चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. तर रोप उगवल्यानंतरनं जे आपला गादी वाफ आहे त्या गादी वाफ्यामध्ये रोप उगवल्यानंतरनं आपल्याला 10 ते 15 दिवसांनी रोपावरती जो प्रादुर्भाव होतो, मुळकुज असेल किंवा वरून करपा वगैरे पावसाच्या परिस्थितीमध्ये जो पडतो, त्यासाठी आपल्याला आपल्या राम ॲग्रोटेक कंपनीचं दर्जेदार उत्पादन म्हणजे आपलं निमकरंज हे 1 लिटर प्रमाणाला 1.25 ml याप्रमाणे आपल्याला 10 ते 15 दिवसांनी रोप उगवल्यानंतर त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे. किंवा ते खालून जरी सोडलं तरी आपल्याला जे मुळकुज आहे त्याला ते एक प्रभावी औषध म्हणून आपलं निमकरंज वापरलं जातं. तर शेतकऱ्यांना दुसरा एक असा मी तुम्हाला प्रश्न विचारतो सर, की जे आपण रोप लागवड करत असतो तर त्या रोपाची काडी जाड झाली पाहिजे, जेणेकरून रोप लागवड करताना जी काडी जर जाड असेल, रोप जर ठोकाळ असेल तर ते रोप लावताना लेबरला पण उरकतं आणि जर ठोकाळ रोप असेल तर ते लवकरात लवकर सेट पण होतं. तर आपल्या रोपाची काडी जाड करण्यासाठी आपल्या राम ॲग्रोटेकचं कुठलं असं उत्पादन आहे की आपण वापरलं पाहिजे? दिते सर, तुम्ही चांगली माहिती सांगितली मला, विचारली मला की जेणेकरून ह्या रोपाची तणनाशक फवारणी केल्यानंतर की आपल्या रोपामध्ये चांगली वाढ झाली पाहिजे, जेणेकरून काडी बनली पाहिजे आणि जो खाली जो कंद आहे तो कंदाची पण चांगली वाढ झाली पाहिजे, साईज झाली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची जी म्हणतो आपण जादू रूट आपलं म्हणतो ना की पांढरे मुळं लागतात त्याला, तर पांढरे मुळी आणि हे कंदाची वाढ होण्यासाठी आपल्याला तर माहिती आहे का महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सुरुवातीला तुम्ही राम ॲग्रोटेक कंपनीचं ज्ञानशक्ती बरं का आणि रूट मॅजिक तिथं आळवणी केलं पाहिजे. पहिल्या स्टेजमध्ये लगेच. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू शेतकरी मित्रांनो की ज्यावेळेस तुमची रोपाची तर मला असं वाटतं की वाढ चांगली झाली पाहिजे, काळोख राहिली पाहिजे आणि जे खाली जी पांढऱ्या मुळाची जी म्हणतो ती वाढ झाली पाहिजे, तर तुम्ही त्यांना आळवणी करताना की मग प्रामुख्याने त्याला ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक हे तुम्ही त्याला खाली आळवणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून ती चांगली वाढ होईल, काळोखी चांगली येईल. आणि तुम्हाला त्याच्यानंतर 1 महिना रोप पूर्ण झाल्यानंतर की याच्या म्हणजे तणनाशक फवारणी केल्यानंतर हे पूर्ण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या 8 दिवसानंतर त्यानंतर आपल्याला कंदाची जाडी वाढली पाहिजे चांगली आणि काडी बनली पाहिजे. त्याकरता आपल्याला राम ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक हे आळवणी करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, काडी बनली आणि खाली जर कंदाची चांगली वाढ झाली चांगली तर ते रोप लावायला तुम्हाला पटकन लागू होतं ते, आणि जेणेकरून रोपाला ताकद चांगली भेटल्यामुळं काळोखी त्याला टिकून राहते त्याला. मग तर नाही सर, तुम्ही आता मला विचारलं रोपाविषयी वगैरे नाही का, वाढ कशी झाली पाहिजे, काडी कशी बनली पाहिजे, खाली कंद कसा वाढला पाहिजे, त्याप्रमाणे मला असं जाणवतं आहे. कारण शेतकऱ्यांना हे तर आहेच समस्या, पण अजून एक समस्या आहे की जेणेकरून रोप टाकल्यानंतर कोणी काही शेतकरी टाकतं बऱ्यापैकी, त्यामध्ये काय होतं हुमणीचा प्रकार जास्त वाढतो. हुमणी जास्त आल्यामुळे ते काय रोपाची जास्त त्याला खाण्याची संख्या वाढते, त्याच्यामुळे रोप खराब होतं, तर रोप डॅमेज होतं. हुमणीसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? त्याला काय करायला सर, तुम्ही हुमणी करता, तुमचं 10 गुंठे तुमचं रोप जर असेल तर तुम्ही 250 ml निमकरंज, त्याच्यामध्ये तुम्ही 25 ग्रॅम भीमसेन कापूर हे मिक्स करून त्याच्यामध्ये रूट मॅजिक त्यांना मिक्स करून तुम्ही खालून सोडलं तर तुमच्या पांढरी मुळाची संख्या पण वाढते आणि हुमणीचा पूर्णपणे तुमचा जो प्रकार आहे तो पूर्णपणे जागेवर थांबतो. जेणेकरून आपला फायदा असा राहील की जेणेकरून आपण ते जैविक सोडल्यामुळं तेथील आपली जीवाणू संख्या जी आहे ती वाचणार आहे, जे आपले गांडूळ आहेत ते वाचणार आहे, जेणेकरून आपलं म्हणजे केमिकल सोडण्यापेक्षा तुम्ही हे वापरल्यानंतर जमीन ते सुपीकता आपली टिकून राहणार आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बाहेरचं आपण केमिकल वापरण्यापेक्षा तुम्ही जर हे जर वापरलं तर तुमचे आपले जे जीवाणू संख्या आहे ती टिकून राहणार आहे आणि आपल्या रोपाला पण सक्षम ठेवणार आहे. म्हणजे आपल्या राम ॲग्रोटेक कंपनीच्या निमकरंजने जीवाणूंना सुद्धा काहीच धोका नाही, अजिबात धोका नाही. तर म्हणजे सर्व शेतकरी मित्रांनी हे जर उपाययोजना केली, कारण हुमणी असेल तर हुमणीला आपण बरंचसं केमिकल वापरतो, पण त्या केमिकलमुळं काय होतं जेणेकरून ती हुमणी मरते
पण त्या उमणीसोबत आपले जीवाणू जे मित्र आहे, मित्रकिडी ज्या म्हणतो आपण, की जे मित्र जे आहेत आपले गांडूळ म्हणा की सूक्ष्म जीवाणू म्हणा, ते मारतात. मग ते मेल्यानंतर आपलं जे आपल्या रोपाला किंवा आपल्या पिकाला जे आपटेक करणारं जे आहेत जीवाणू, ते पूर्णपणे नष्ट होतात. त्यामुळे आपण म्हणतो की आम्ही एवढा खर्च केला देखील तर आम्हाला इतकं उत्पन्न भेटलं नाही. तर देशमाने सर, आपण रोपाची प्राथमिक सगळी माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली, बरोबर. पण हा रोपाचा नेमका कालावधी किती असतो आणि हे जे रोप आहे हे लागवडीसाठी योग्य किती दिवसामध्ये येऊ शकतं? कसं काय सर, तुम्हाला म्हणतो की जे लाल कांद्याचं रोप असो किंवा गावरान कांद्याचं रोप असून द्या, म्हणजे खरीप असो किंवा रब्बी असून द्या, त्यामध्ये तुम्ही जर म्हणता कालावधी, तर हा 1.5 महिन्याचा कालावधी असतो. म्हणजे 45 दिवसामध्ये आपलं रोप लावला आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमची काडी चांगली बनलेली पाहिजे, जास्त वाढ झालेली नाही पाहिजे, आणि दुसरी गोष्ट नाही का खाली कंद आणि पांढऱ्या मुळांची संख्या जास्त पाहिजे, जेणेकरून तुम्ही लावल्यानंतर रोपामध्ये तुम्हाला पटकन ते म्हणजे लागू झालं पाहिजे जमिनीमध्ये. म्हणजे त्यामुळे पांढऱ्या मुळांची संख्या जास्त पाहिजे. त्यामुळे माझ्या हिशोबाने की प्रामुख्याने 1.5 महिना हा रोपाचा कालावधी पाहिजे. जास्त पण नाही गेला पाहिजे. जास्त झाल्यानंतर काय होतं, बऱ्यापैकी का गाठ जास्त बनते, मग ती लागवड राहत नाही, योग्य राहत तर नाही. हे जे म्हणतो आपण अजून याला अजून टाईम आहे, अजून तर एक 10 ते 12 दिवस 10 ते 12 दिवसामध्ये हा, आपण त्याच्यामध्ये त्याची हे गाठ चांगली दाखवतो हे बनणार आहे. रोप हो. लावणीच योग्य आहे. तर 10 ते 12 दिवसामध्ये जे लागवड आपल्याला कंदाची चांगली वाढ होणार आहे. पांढऱ्या मुळांची संख्या आपल्या आत्ता आहेच आहे, आणि ही थोडीशी वाढ अजून होणार आहे, आणि थोडीशी मान चांगली तयार झाली तर ते लागण्यायोग्य झालं आहे. तर माझ्या हिशोबाने एकदम हे असं म्हणजे रोप असणं गरजेचं आहे. तुम्ही जे आत्ता हे रोपाचा एपिसोड तुम्हाला सांगितलं आम्ही, तर ह्याच रोपाचा आपण पुढच्या हप्त्यामध्ये आपण लागवडीवरती आपण हे रोप लावणार आहेत. तर पुढच्या वीकमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला अधिक माहिती, लागवड कशी करायची, जमीन कशी पाहिजे, आणि या लागवड करताना किती रोपं लागली गेली पाहिजे, त्या रोपामध्ये किती अंतर राहिलं पाहिजे, हे सर्व तुम्हाला पूर्ण पुढच्या भागामध्ये तुम्हाला एपिसोड पाहायला भेटणार आहे. सर्वांनी रामा ॲग्रोटेक कंपनीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला कांद्याविषयी खूप चांगली माहिती मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आज आपण ह्या एपिसोडमध्ये रोप कसं बनवायचं, रोपाची निगा कशी राखायची, ही तुम्हाला आम्ही पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे. तर मित्रांनो, ह्या रोपाची लागण कशी करायची, म्हणजे पुनर्लागवड जी म्हणतो आपण, ती कशी करायची, त्याला जमीन कशी असली पाहिजे, त्याला बेड सिस्टीम पाहिजे का त्याला वापस सिस्टीम पाहिजे, का ती कशी असली पाहिजे, ठिबक पाहिजे का स्प्रिंकलर पाहिजे, हे सर्व तुम्हाला माहिती, कारण या विषयी तुम्हाला आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या का आपल्या एपिसोडमध्ये तुमचं सहज स्वागत करत आहे. मी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी गणेश देशमाने. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी नितीन धुमाळ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाठीमागच्या एपिसोडमध्ये रोपाची निगा कशी राखायची किंवा रोप कसं तयार करायचं हा आपण पाठीमागच्या एपिसोडमध्ये भाग बघितलेला आहे, माहिती बघितलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जे गेल्या एपिसोड तुम्हाला दाखवलं होतं की रोपाची कशी निगा राखायची आणि रोप कसं बनवायचं, तर आपण 1.5 महिन्यानंतर आपण या रोपाची पूर्ण दिवस झाल्यानंतर आपण या रोपाची लागवड केलेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रोपाची आपण लागवड केली आहे. ही जी रोपाची लागवड केलेली आहे, ह्या रोपाच्या लागवडीची निगा कशी राखायची आणि ह्याच्या पातींची वाढ आणि संगोपन कसं करायचं हे आपण आता या येणाऱ्या दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या जे रोपात आपण एपिसोड पाहिला त्या रोपाला पूर्णपणे रामा ॲग्रोटेक कंपनी उत्पादने वापरली होती, आणि आता यात देखील या प्लॉटला आपण रामा ॲग्रोटेक कंपनी उत्पादने वापरणार आहोत. रामा ॲग्रोटेक कंपनीचे उत्पादन वापरून आपण रोपामध्ये व्यवस्थितरित्या रोप तयार केलेला आहे, आणि आता हा जो प्लॉट लागवड केलेली आहे ह्या प्लॉटला सुद्धा आपण रामा ॲग्रोटेकची पूर्ण जैविक उत्पादने वापरणार आहोत. देशमाने सर, ही जी लागवड केलेली आहे कांद्याची तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी, तर ह्या लागवडीची निगा कशी राखली पाहिजे आणि ही लागवड जेणेकरून लवकर कशी बाजारपेठेत जाईल याबद्दल आपल्याला रामा ॲग्रोटेकची जी उत्पादने वापरायची त्या उत्पादनाबद्दल कुठली उत्पादने वापरू शकतो आपण, आणि उच्च प्रतीचा कांदा पिकवण्यासाठी काय केले पाहिजे? प्रश्न केला आहे हा खूप चांगला प्रश्न केला आहे, कारण हा शेतकऱ्याच्या समस्या असतात की कांदा लागवड केल्यानंतर त्याची निगा कशी राखली गेली पाहिजे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कांदा रोपाची लागवड झालेली आहे, आणि ती पाहू शकता की आता हे रोप लावून तुम्हाला 5 दिवस झाले असते साधारणपणे. तर सुरुवातीला याला आपण ज्यावेळेस आपण पाणी देतो
अमोनियाच्या टायमाला आपण त्याला काय केलं पाहिजे, जेणेकरून सुरुवातीला आपल्या महत्त्वाचं म्हणजे झाडाची आपल्या ज्या रोपाची जी आहे ती वाढ झाली पाहिजे चांगली महत्त्वाची, आणि वाढ होऊन खाली पांढरी मुळी चांगली चालली पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण त्याला नियोजन करायचं असेल तुम्हाला सुरुवातीला त्याला आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं तुम्ही रूट मॅजिक आणि टीम ग्रो याची आळवणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेकंडला तर तुम्हाला 1 हप्त्यानंतर त्याला वरतून आपल्याला निमकरणची एक फवारणी घेणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एक आळवणी झाल्यानंतर दुसऱ्यांदा फवारणी केली पाहिजे हो, निमकरण. निमकरणची. कारण काय वातावरण सध्या खूप खराब असते, तर त्या खराब वातावरणामुळं याच्यावरती थोडासा जो म्हणतो आपण की नॉर्मल करपा म्हणा किंवा पाऊस होतोय त्याच्यामध्ये बुरशी लागायचे चान्सेस भरपूर असतात. तर याच्यामध्ये तुम्ही निमकरण आणि भीमसेन कापूर मिक्स करून आणि आपलं बायो 100 म्हणजे काय माहिती का ते आपलं स्टिकर स्प्रेडरचं काम करते, जेणेकरून तुम्ही फवारणी केल्यानंतर बरंचसं औषध आपलं काय होतं कांद्यावरती नाही पडत, खाली जाते जमिनीमध्ये. तर आपल्याला हे स्प्रेड झालं पाहिजे, कांद्याच्या पातेला पूर्णपणे त्यांनी कव्हरेज केलं पाहिजे. देशमाने सर, तुम्ही जी आळवणी पहिल्यांदा करावं लावली आपल्या शेतकरी मित्रांना, तर त्याचं प्रमाण काय आहे एकरासाठी? काय करायचं सर, आपल्या एकराला तुम्हाला आळवणी करायचं असेल तर तुम्हाला एका एकराकरता तुम्हाला शेतकरी मित्रांनो 200 लिटर पाण्याकरता 500 ml स्टीम ग्रो आणि 500 ग्रॅम तुम्हाला रूट मॅजिक घ्यायचं आहे, आणि ते एकत्र करून ते पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे, जेणेकरून तुमची पांढरी मुळाची चांगली संख्या वाढून जाईल. जेणेकरून पांढरी मुळ वाढली की त्याला तर पातीला फुटवा चांगला येईल, मधला जो गाभा आहे तो गाभा नवीन चांगला निघून जाईल, जेणेकरून आपल्याला लवकर कांदा सेट होऊन जाईल. बरं, हे झालं सर आळवणीचं. आळवणीचं झाल्यानंतर तुम्ही सांगितलं की फवारणी करायची, तर फवारणीचं प्रमाण काय आहे? आता कसं माहिती आहे, तुम्हाला म्हणतो सुरुवातीला आपण त्याला फवारणी घेणार आहे निमकरणची. तर काय होतं, पहिले निमकरणची फवारणी घेतल्यानंतर त्याला आपल्याला जे मावा थ्रिप्स वगैरे आहे किंवा बुरशी समजा येऊ शकते त्याला, तर आपण त्याच्यामध्ये निमकरण आणि भीमसेन कापूरचं कॉम्बिनेशन करून त्यामध्ये बाय 100 मिक्स केलं तर तुम्हाला तुमच्या रोपाला कुठल्याही प्रकारचा प्रिव्हेंटिव्ह तुम्ही फवारणी घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला धोका होणार नाही, कुठं मर होणार नाही किंवा कुठं कूज होणार नाही. कारण पाऊस चालू असल्यानंतर बरेचसं त्या कंदाला जी आहे ती कंदाची जी जास्त पाणी लागून ते कुजण्याची शक्यता जास्त असते, मुळी खराब होण्याची जास्त असते. तर आपण प्रिव्हेंटिव्ह केलं तर ते प्रिव्हेंटिव्ह तर तुम्हाला फायदा जास्त होणार आहे, जेणेकरून रोपामध्ये तुम्हाला काही म्हणजे रोप आपलं वाचणार आहे. आणि आता हे झालं फवारणीचं, त्यानंतर तणासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे? आता बघा, तुमचा लागवड केली आहे तर ह्या लागवड करून त्याला 1 हप्ता झालाय साधारणपणे. तर मला म्हणणं असं आहे की तुम्ही रोपाचं किंवा लागवड केलेल्या त्या कांद्याचं वय पाहण्यापेक्षा त्या येणारं तण आहे त्या तणाचं तुम्ही वय बघितलं पाहिजे. कारण तुमच्या प्लॉटमध्ये तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही का, जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये नाही का तण आले तर 2 ते 3 पान आल्यानंतर तुम्ही त्या तणाचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जेणेकरून आपण असं वाटतं की आपण आता आपण म्हणतो पारंपरिक पद्धतीने की जेणेकरून 21 दिवसांनी तणनाशक फवारणी केलं पाहिजे. पण मला असं माझं म्हणणं आहे, जेणेकरून तुम्ही सुरुवातीला लागवड केल्यानंतर तुम्ही तणाचं वय बघा. कारण तण तुम्हाला असं वाटलं की 2 ते 3 पान आलेलं दिसतं वरती, तर 15 दिवस असलं तरी पण तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे तणनाशकमध्ये, जेणेकरून आपल्याला तण नियंत्रण केल्यानंतर आपल्याला नंतर जास्त डोस घेऊन आपल्याला नंतर असं वाटलं की तुम्ही आता तणाचं वय कांद्याचं वय आपलं कमी झाले नाही का, तर आपण म्हणलं तणनाशक आपल्याला आता फवारणी करायची नाही, पण तुम्ही ते वय जास्त वाढून गेल्यानंतर तुमचं म्हणणं आहे की योग्य वेळी तुम्ही तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही दर 15 दिवस झाल्यानंतर मला असं वाटते 15 ते 18 दिवसामध्ये तुम्ही तणनाशक फवारणी घेतली पाहिजे. कारण ते तुम्ही तणाचं हे बघून योग्य नियोजन केलं तरच ती मुळ्यांना नंतर आपण जे डोसेस वगैरे देणार आहे ते मुळे अपटेक करू शकतात. हो. नाहीतर जर तणाचं जर योग्य नियोजन नाही झालं तर ती तणच आपलं जे औषध आहे ते खाऊन घेऊ शकतो. म्हणून पण म्हणतोय तणा तुम्ही कांद्याच्या रोपाची लागवड केल्यानंतर वय न बघता तुम्ही त्या रोप जे तण आलेलं आहे तुम्हाला असं वाटलं 2 ते 3 पानात आता आला असेल गवत किंवा तण आला असेल, तुम्ही तिथं नियोजन करणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये भरपूर तणनाशक मिळतात आहे, तर चांगल्या चांगल्या कंपनी तणनाशक आहेत, तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये एखाद्या राहून किंवा दुकानदार सल्ला घेऊन तुम्ही ते घेऊ शकता. त्यामुळे मला असं वाटतंय, कारण मी जे तणनाशक शेतकरी विचारून सांगतो तुम्हाला की त्यांनी तणनाशक जे वापरलेत त्यामध्ये ऑक्सिफ्लोरोक्विन 23.5% एसी फॉर्मेशनमधलं गोल नावाचं औषध भेटते. तुम्ही ते तणनाशक फवारणी करणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्हाला असं वाटलं की लांब पानासाठी आपल्याला लागते तर त्याला तुम्ही गॅलंट हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करते लांब पानावरती, जेणेकरून तुमचा लवाळा जरी असला किंवा तुमचा जरी हरळ जरी असली तरी ती पूर्ण थांबवायचं काम करते. कारण लवाळा हे जात नाही, पण लवाळा तुमचा पूर्णपणे थांबवायचं काम गॅलंट आणि गोल, आणि त्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये रामा ॲग्रोटेक कंपनीचं झिंक घेणं गरजेचं आहे. झिंक घेतल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही कांद्याला तुम्हाला झटका बसणार नाही किंवा त्याला काही इजा होणार नाही.
सर तुम्ही शेतकरी बांधवांना सांगितलं की रोपाला तणनाशकचं प्रमाण किती वापरायचं, तर रोपाला वेगळं आणि कांद्यासाठी किती वापरायचं प्रमाण तणनाशक? बरोबर आहे, तुम्ही हा प्रश्न एकदम चांगला विचारला. कारण रोपामध्ये जे तणनाशक आपण मारतो त्याचं प्रमाण हे कमी असतं आणि लागवड केल्यानंतर कांद्याच्या तणनाशकमध्ये आपण जे तणनाशक फवारणी करतो त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं. कारण लागवड आणि रोपमध्ये फरक असतो. कारण ते 1.5 महिन्याचा रोप झालेला असतं, त्याच्यामुळे ते मॅच्युअर झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याला तण जायलासाठी आपल्याला पुन्हा डोस जास्त घ्यावा लागतोय. तर माझ्या हिशोबाने तुम्हाला सांगतो की तुम्हाला प्रति लिटर पाण्यात तुम्हाला गोल 1 ml फवारणी घ्यायची आहे आणि गॅलंट हे 2 ml 1.5 ते 2 ml फवारणी घ्यायची. कारण तण बघून घ्यायचे, तण जर तुमचं कमी असेल तर त्यामुळे तुम्ही नाही का 1.5 ml गॅलंट घ्यायचे. असं वाटतं तुम्हाला जास्त असेल तण वगैरे तुम्ही 2 ml घेतलं तरी काही हरकत नाही. 2 ml गॅलंट, 1 ml गोल आणि 1 ग्रॅम झिंक असं कॉम्बिनेशन घ्या शेतकरी मित्रांनो. तुमच्या कांद्यातील तणनाशक म्हणजे जे म्हणतो तण नियंत्रण एक नंबर होणार आणि तुमच्या कांद्यामध्ये तण पूर्ण नियंत्रण होऊन तुमच्या कांद्याची पातीची वाढ, काळोखी ती म्हणतात, काळोखी 1 नंबर होणार. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्या. पहिली आळवणी, नंतर तुमची फवारणी, नंतर तणनाशकाचं करून तणाचं नियंत्रण, तिथून पुढे आपल्याला काय करायचंय कांद्यासाठी? दादा तुम्ही हा प्रश्न एकदम चांगला केला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न उत्तर देण्याआधी मला असं वाटतं की मित्रांनो की 1 एकरची तुम्ही लागवड करत असाल कांद्याची तर तुम्हाला साधारणपणे 1 एकरामध्ये साधारणपणे 2 ते 2.5 लाख रोपं तुम्हाला बसणं गरजेचं आहे. आणि त्या लागवड करताना या बोटामध्ये 4 बोटाचं अंतर असणं गरजेचं आहे. म्हणजे उभं 4 आणि आडवं 4, म्हणजे ह्या म्हणतो ना आपण उभं 4 आडवं 4 या सिस्टीमने तर आपण रोप लागवड समजा केली असतं आणि हे आडवं 4 उभं 4 तर आपल्याला चांगलं उत्पन्न भेटू शकतं. का जेणेकरून समजा तुम्ही जर 2 ते 2.5 लाख तुमची रोपं जर बसली म्हणजे संख्या नियोजन जे आहे ते उभं 4 आणि आडवं 4 केल्यानंतर परफेक्ट होतंय. कांदा पोचतो तेवढी जागा त्याला भेटतीच आहे आणि जास्त अंतर न सोडल्यामुळं नाही का जेणेकरून आपल्याला रोपं जास्त बसतात. म्हणजे लागवड करताना दाटी पण जास्त नाही झाली पाहिजे, दाटी पण नाही झाली पाहिजे. कांदा कसं माहिती का फुगवण्यासाठी आपल्याला 4 बोटं अंतर सफिशियंट आहे. कारण हा इकडे 4 कांदा 4 बोटं इकडे 4 बोटं इकडे असेल तर ही लागवड तुम्ही समजा केली तर तुम्हाला कांदा पण चांगला व्यवस्थित पोहोचतो, तो बाकीच्या कांद्याला पण डिस्टर्ब होऊन देत नाही आणि आपलं रोपं जास्त बसल्यामुळं आपलं जे उत्पन्न घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो की आपण म्हणतो मी लागवड करतोय पण कांद्याची लागवड करतोय पण जेणेकरून मला उत्पन्न भेटत नाही. तर मला असं वाटतं तुम्ही 2 ते 2.5 लाख रोपं खरीपच्या कांद्यामध्ये बसली पाहिजे आणि तुम्हाला 15 ते 18 टनापर्यंत उत्पन्न निघू शकतं तुम्ही याप्रमाणे प्लॅनिंग केलं तर. तुम्ही आता सर तुमचे प्रश्न करूया. तुम्ही मला प्रश्न केला की समजा ह्या तणनाशक फवारणी केल्यानंतर ह्या कांद्याला आपण नियोजन काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला रोपाची चांगली वाढ झाली म्हणजे कांद्याची वाढ झाली पाहिजे, फुटवा आला पाहिजे, काळोखी आली पाहिजे. तर मित्रांनो मला सांगतो म्हणजे तुम्हाला सांगतो जेणेकरून ह्या कांदा पिकाकरता तर हे नायट्रोजन जास्त गरज असतं. कारण नायट्रोजन जास्त असेल पिकाला तर त्या कांद्याची वाढ चांगली होती, कांदा चांगला बनतो. कारण पातींची संख्या वाढते आणि कांद्याची वाढ होती. हो आणि काय माहिती का जेणेकरून वातावरणातील सध्या तुम्ही पाहू शकता की ढगाळ वातावरण असतं खरीपमध्ये शेतकरी मित्रांनो, पाऊस चालू असतो, हवेसुद्धा 78% आपलं नायट्रोजन असतं. तर त्या नायट्रोजनच्या आधारे देखील आपलं ते रोपं नायट्रोजन घेत असतात. तर याला जास्त एकसित नायट्रोजन पण देऊ नका. कारण विषय असा असतो की हवेत पण नायट्रोजन असतं आणि हवेत पण नायट्रोजन आणि आपण पण काय करतोय शेतकरी मित्रांनो युरियाचं प्रमाण वापरतात. युरियाचं प्रमाण वापरू नका शेतकरी मित्रांनो. कारण युरियाच्या रासायनिक केल्यामुळं काय होतंय जेणेकरून तुमच्या रोपाची इतकी वाढ होऊन जाते की तुमच्या माहीचं जे अंतर आहे जेणेकरून आपण म्हणतो की ही जे कांद्याची मान असते ते एक्स्ट्रा नायट्रोजन, कारण हवेत पण नायट्रोजन आहे आणि तुम्ही हे टाकताय युरिया वगैरे हे टाकू नका. कारण हे टाकल्यानंतर हे मानेचं अंतर वाढून ते आमच्याकडे पद्धत म्हणतो आपण नाळ म्हणतो की नाळ इतके वाढल्यामुळं साईज होत नाही. कारण सगळं वरती गेल्यानंतर मग पुढे दुबळतं, ते दुबळल्यानंतर साईज होत नाही काही नाही. कांद्याच्या नाळेची लय वाढ न होता हो त्याला पातींला फुटलं पाहिजे, पातीला फुटले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट माझ्या हिशोबाने कांद्यामध्ये तुमचं 4 बोट अंतर बसलं पाहिजे. जे आपण म्हणतो ना कंद आणि ते वरती पंजा म्हणतो त्या पंजाचं 4 बोटाचं अंतरपेक्षा जास्त अंतर नको आहे जेणेकरून तुमचं अंतर वाढलं तर तुमच्या पातीची वाढ होणार आहे आणि खाली आपलं जे कंद आहे ते कंद वाढणार नाही आणि साईज होणार नाही आपली. त्यासाठी काय करावं लागेल? तर त्याकरता तर म्हणतो की तुम्ही जे म्हणताय की युरियाला आपल्या पर्याय राम ॲग्रोटेक कंपनीचं ज्ञानशक्ती नावाचं प्रोडक्ट आहे. मित्रांनो युरिया न वापरता रासायनिक खत न वापरता तुम्ही फक्त राम ॲग्रोटेक कंपनीचं ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मिक्स मायक्रोन्यूट्रनचं त्याला तुम्ही आळवणी करणं गरजेचं आहे. जेणेकरून त्या तुम्हाला दिल्यानंतर पांढऱ्या माऊची चांगली वाढ होणार आहे आणि तुम्ही सोडलेलं जे औषध आहे ते अपटेक होणार आहे. जेणेकरून नायट्रोजन म्हणतो आपण नायट्रोजनच्या लेवलचं काम ही ज्ञानशक्ती करत असते. तर सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या जोमदार कांद्याच्या वाढीसाठी ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रनचं त्याने आळवणी करणं गरजेचं आहे.
देशमाने सर, आता खालून आपण जी आळवणी घेतली, हो. खालून आळवणी घेतल्यानंतर न वरून काय फवारणीमध्ये तुमचं आहे का? आता आपण खालून त्याला आळवणी केली, त्याला काळोखी आली, त्याला नाही का फुटवा झाला आपल्याला, तर वरून मला असं वाटतंय की त्याला नाही का जेणेकरून काळोखी टिकून राहिली पाहिजे आणि पाती ती फुगवून व्हायला पाहिजे, जेणेकरून पातीचं वाढ झाली, फुटवा झाली चांगला आणि फुगवून झाली चांगली पातीची. तर कारण पात फुगली तर खाली आपली मान तयार होणार आहे. तर मला असं वाटतंय तुम्ही पातीच्या वाढी करताना काळोखीसाठी तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचं स्टीम ग्रो, रामा गोल्ड आणि मिक्स मायक्रोटन बरं, तुम्ही हे जे औषधं सांगताय ह्याचं प्रमाण काय आहे सर? आता कसं माहिती का, तुम्हाला स्टीम ग्रो जे आहे ते लिटरला 2 ml घ्यायचं आहे, रामा गोल्ड 3 ml घ्यायचं आहे प्रति लिटरला आणि मिक्स मायक्रोटन तुम्हाला 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घ्यायचं आहे. म्हणजे त्या हिशोबाने तिन्हीचं कॉम्बिनेशन मिक्स करून तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही बायो 100 हे आपलं पेनिटर म्हणून काम करते, दुसरी गोष्ट आपलं स्टिकर म्हणून काम करते आणि स्प्रेडर म्हणून काम करते आणि पेज बॅलन्सर काम करतं. कारण आपलं पाणी जर खराब असेल तर आपल्या औषधाचे घटक जे आहेत, म्हणजे कुठल्याही कंपनीचं औषध तुम्ही घ्या, तर तुमचं पाणी जर खराब असेल तर तुमचं पाण्याचं खराब असेल त्याच्यात तुम्हाला हे औषधं तुम्ही आपलं बायो 100 मिक्स केलं तर पाण्याचा पेज हा कंट्रोलमध्ये होऊन आपलं जो घटक जो आहे आपला क्रियाशील घटक तो पूर्णपणे काम करत असतो, त्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट भेटू शकतो. सगळी शेतकऱ्यांना माहिती सांगितली महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना, तर ही प्रॉडक्ट भेटायचं ठिकाण किंवा ह्या प्रॉडक्ट बद्दल अजून जर काय माहिती हवी असेल तर कुठं संपर्क करायचा? मित्र म्हणजे आता सांगतो की आपले जे प्रतिनिधी आहे रामा ॲग्रोटेक कंपनीचे संपूर्ण महाराष्ट्रावर काम करतात ते, तर असं वाटतं की आपल्याला हे उत्पादन शेतकरी मित्रांना वापरायचे आहेत तर आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचा कस्टमर केअरला तुम्ही संपर्क करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणून तुमच्या भागातील, तुमच्या गावातील, तुमच्या वस्तीवरती तुम्हाला शेतकऱ्याचे आपला म्हणजे प्रतिनिधी येणार आणि तुम्हाला तुमची प्लॉटची पाहणी करून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तर तुम्ही 9527 91 43 12 शेतकरी मित्रांनो वरती नंबर दिलेलाच आहे, पण तरी पण तुम्ही एकदा नंबर नोट डाऊन करून घ्या. 9527 91 43 12 या नंबरवरती संपर्क करावा आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या जरूर सांगावा आणि तुमच्या प्लॉटवरती येऊन 100% तुमचं उत्पादन चांगल्या प्रकारे आम्ही काढून देणार. मित्रांनो नमस्कार, मी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी गणेश देशमाने तुमच्या सर्वांचं या कांदा या पिकामधील भाग क्रमांक 3 यामध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी नितीन धुमाळ. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवड्यापासून आपण मागील एपिसोडमध्ये वेगवेगळ्या कांद्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेत आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या एपिसोडमध्ये रोपाची निगा कशी राखायची आणि कांद्याची लागवड कशी करायची, किती अंतरावर करायची आणि कशा पद्धतीने म्हणजे बेड सिस्टीम असून द्या किंवा वापर पद्धतीने असून द्या, आपण ती मागील 2 भागामध्ये आपण सर्व माहिती पाहिली. आपण या भाग क्रमांक 3 मध्ये अति सुंदर अशी माहिती आणि उत्कृष्ट अशी माहिती तुमच्या घेऊन आलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघावा आणि तुम्हाला जे तुमचं उत्पन्न काढायचं आहे क्वालिटी उत्पन्न, तुम्ही ते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आमचा रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपण आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला आपल्या कांद्याविषयी खूप चांगली माहिती देणार आहोत. तर ज्यामध्ये शेतकऱ्यांचं कांद्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि जे आपलं कांदा शेतकरी जे मित्र आहेत त्यांच्या कांद्यामधील उत्पन्न कसं वाढवता येईल त्याकरता आपण माहिती तुम्हाला देणार आहोत. तर आपण ह्या व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, हा एपिसोड इतका महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये पूर्ण तुमच्या कांद्याची पात, पंजा, त्याच्यानंतर मान ही जर बनली तर कांदा कसा बनतोय, कारण हा जो पार्ट आहे, हा जो भाग आहे हा पूर्णपणे तुमच्या म्हणजे महत्त्वाचा पार्ट मानला जातो कांद्यामध्ये. तर कांद्याची पात बनली पाहिजे, पंजा बनला पाहिजे, मान बनली पाहिजे आणि पांढरी मुळी चांगली चालली पाहिजे. देशमाने सर, आपण पाठीमागच्या 2 एपिसोडमध्ये जे रोप असेल कांद्याचं त्याबद्दल तुम्ही चांगली माहिती दिली, उत्कृष्ट प्रतिक्रिया आपल्या शेतकऱ्यांना दिली किंवा कांद्याच्या लागवडीपर्यंतची पण चांगली माहिती तुम्ही शेतकऱ्यांना दिली. आता आपण हा जो कांदा बघताय तो कांदा आता हा 55 ते 60 दिवसाचा कांदा आहे. बरोबर आहे. तर हा 55 ते 60 दिवसाचा कांदा होण्यासाठी, ह्याची साईज होण्यासाठी तुम्ही काय शेतकऱ्यांना सल्ला द्याल? सर, तुम्ही आपल्या कांद्याविषयी तुम्ही हा प्रश्न खूप चांगला विचारला आहे. कारण हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच ठिकाणी हा खरीप कांदा घेतला जातो आणि बऱ्याच ठिकाणी हा पावसाळी कांदा आपण म्हणतो, कारण पाण्याची अडचण असते. तर हा कांदाचं म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्न देणारं पीक आहे, दिवाळी करणारं पीक आहे. तर हे दिवाळीमध्ये लक्ष्मीचं म्हणतो आपण,
लक्ष्मी येते त्या बऱ्याच शेतकऱ्यांचा हा विषय आहे. तर तुम्ही हा प्रश्न चांगला विचारला की शेतकऱ्यांनी या पिकासाठी आपलं ज्ञानशक्ती मागच्या आपण भागामध्ये पाहिलं की हा कांदा कसा बनला पाहिजे. रोपाचं बघितलं, कांद्याची लागवड बघितली. हो, तर मग आपण हा जो कांदा बनवला आहे समजा, तुम्ही म्हणता 50-50 आपण दिवस कांदा झाला आहे आपला, तर त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतो की ह्या कांद्याचे म्हणतो की ही मान बनली पाहिजे. आता तुम्ही म्हणता आपण मागच्या वेळेस आपण ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, त्याच्यानंतर आळवणी केली ती, त्याच्यानंतर आपण निमकरणची पण सांगितलं होतं तुम्ही, सगळं शेड्यूल सांगितलंय. निमकरणची फवारणी घेतली तर आपण मागच्या भागामध्ये. त्याच्यानंतर रामागोष्टी टिंबरोती पण म्हणजे पात आपल्याला कशी फुगवली पाहिजे, पात फुगली पाहिजे किंवा पंजा बनला पाहिजे. तर आपण असं या प्रकारचा आपण मित्रांनो की दारवा चालला आहे. त्याच्यानंतर खाली जे कंद आहे ते कंद पण चांगला फुगू राहिला आणि मान टिकीला आता बनायला चालू झालं आहे. आणि त्याच्यानंतर हा पंजा म्हणतो आपण. पातीची हाईट देखील चांगली आहे, जवळजवळ पातीची आपली हाईट जवळजवळ 2.5 फुटापर्यंत पातीची हाईट समजा. तर असा कांदा बनायला आपण ज्ञानशक्तीचा आपण वापरलेत. त्याच्यानंतर आपण याच्याला ह्या कांद्याकरता आपण रामारोटेक कंपनीचं ओरिजिनल बायोसमृद्धी कांदा स्पेशल, रूट मॅजिक आणि मायक्रोटर याच्यामध्ये आपण खालून पाण्यावाटं सोडलेलं आहे. म्हणजे ज्ञानशक्ती पहिल्यांदा सोडल्यानंतर पुन्हा तुम्ही बायोसमृद्धी सोडले कांद्याला. हा, कांदा स्पेशल आपण सोडले. आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी कांदा स्पेशल मागील गावरान कांद्याकरता भरपूर शेतकऱ्यांनी वापरलं आणि त्यांनी त्या प्रोडक्टनी इतका धुमाकूळ घातला की शेतकऱ्यांनी प्रत्येक KSK दुकानला किंवा अदर ठिकाणी एकमेकाला शेतकरी सांगत गेले की बायोसमृद्धी कांदा स्पेशल सोडलं पाहिजे. त्यामुळे कांद्याची चांगली मान बनती आहे, पात बनती आहे, पात फुगती आहे. कारण मित्रांनो, पात जर बनली तर मान बनती आहे, मान बनली तर कांदा बनतो आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जर असत्यान पोषकमध्ये तर 100% तुमचा कांदा चांगला बनल्याशिवाय राहणार नाही. सर, आपण आता 50-55 दिवसाच्या कांद्यापर्यंत आलेलो आहे. कांद्याची साईज वगैरे ही आहे. तर आता पावसाळी वातावरण आहे, वातावरण बदलतंय. तर ह्याच्यासाठी आपण खालून मुळकूज होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा आपलं बुरशीनाशक वरून फवारणीद्वारे काय दिलं पाहिजे? तुम्हाला तुम्ही एकदम खूप चांगला म्हणजे प्रश्न विचारला. कारण हा जो भाग आहे, कारण हा जो सिच्युएशन असते तर हा पूर्णपणे काय माहिती आहे का, त्यावेळेस वातावरण खूप खराब असतं आणि त्यावेळेस पाऊस होत असतो आणि बऱ्यापैकी त्याला बुरशी लागू शकते आणि करपा पडण्याची दाट शक्यता असते. त्याला मला असं वाटतं की रामा ॲग्रोटेक कंपनीचं तुम्ही याकरता बुरशीनाशक आलेलं आहे इन्व्हर्टर म्हणून. इन्व्हर्टर आणि त्याच्यामध्ये लोहा किंग ही दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची पात खराब होणार नाही, तुमचे पात करपणार नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी काय होतं आहे, थ्रिप्स किंवा मावा पडल्यानंतर त्या पातेमधील जे थ्रिप्स असतात ती पूर्ण पात चाटतात. पात चाटल्यानंतर काय होतं, बऱ्याच ठिकाणी ती पात पूर्णपणे पिवळी पडते, पातेमध्ये कमतरपणा येत होतो. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेंडे करपा चालू होतात. त्याच्यामुळे तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचं तुमचा 10-50 कांदा तुम्ही त्यावेळेस नाही का इन्व्हर्टर प्लस त्याच्यामध्ये आपलं लोहा किंग आणि त्याच्यामध्ये बायो 100ची फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या कांद्याची पात चांगली फुगणार आहे आणि दुसरी गोष्ट बुरशीपासून चांगला बचाव होणार आहे. आता तुम्ही जे औषध सांगितलं सर, ते शेतकऱ्यांना याचं प्रमाण काय आहे? आता मित्रांनो, तुम्हाला म्हणतो की याचं घेताना प्रमाण हे 1.25 ml ते 1.5 ml पर्यंत पर लिटर प्रमाणे तुम्ही फवारणी घेतली पाहिजे. तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही फवारणी घेतली तर तुम्हाला चांगला फायदा होणार आहे त्यामध्ये. म्हणजे वातावरणाचं तुमचं काही बदल असू द्या, किंवा समजा आता काही शेतकऱ्यांना कंटिन्यू 8-10 दिवस पाऊस चालू असतो, शेतकऱ्यांना फवारणी करता येत नाही. जर आता फवारणी केल्यानंतर 1 तासाभरामध्ये पाऊस येतो, त्यासाठी आपलं स्टिकरमध्ये आपलं कुठलं प्रॉडक्ट आहे? मग ते सांगितलं ना की तुम्हाला ह्याच्यामध्ये यूज करताना जेणेकरून पाण्याचं जर पाणी खराब असेल, पेज बॅलन्स म्हणून आपलं बायो 100 काम करते. त्यानंतर तुमचं स्प्रेडर म्हणून काम करते, म्हणजे पातीवरती आपलं औषध पडल्यानंतर स्प्रेड करायचं काम करते. त्याच्यानंतर तुमचं पेनिट्रेटर म्हणून काम करते, म्हणजे ते औषध जे आहे हे पाची पर्णछिद्र असतात त्याच्यामध्ये ते घुसवायचं काम ते करते. म्हणजे ते औषध आपलं पूर्णपणे लागू होते. तुम्ही आता असं वाटलं की स्प्रे केला तरी पाऊस झाला तर काही घाबरायची काळजी नाही. कारण मात्र आपण त्याच्यामध्ये बाय 100 असं स्टिकर आहे, पेडर आहे, पेनिट्रेटर म्हणून ते एकदम फास्ट काम करते. म्हणजे घाबरण्याची अजिबात गरज नाही. म्हणजे बायो 100 जर असेल तर शेतकऱ्यांना पावसात जरी तुम्ही पाऊस येण्याच्या अगोदर जरी औषध फवारणी केली तरी कुठलीच घाबरायची गरज नाही. काय नाही, तुमचं औषध त्याच्यामध्ये लागू होणार आहे आणि हे काम त्याचं फास्टमध्ये करणार आहे. आणि आपण जे हे कांदा स्पेशल सोडलंय सर, तर हे कांदा स्पेशल सोडताना एकरी ह्याचा डोस काय आहे? कांदा स्पेशलचा एकरी प्रमाण काय आहे?
तुम्हाला असं वाटलं की एका एकराला तुम्हाला कमीत कमी म्हणजे कंपनी सांगते कमीत कमी तुम्हाला एकराला 5 लिटर वापरणं आवश्यक आहे, तुम्हाला असं वाटतं की राहून आपला रिझल्ट भारी भेटला पाहिजे 10 लिटर वापर तरी काय हरकत नाही, तुम्ही शेतकऱ्याच्या मर्जीवरती आहे की त्यांना असं वाटतं मला जास्त रिपोर्ट भारी काढायचं पार्टमध्ये कमी दिवसामध्ये कमी वेळेमध्ये, तर तुम्ही 10 लिटर सोडलं तरी हरकत नाही. तसं 5 लिटरमध्ये आपलं सफिशियंट चांगलं रिझल्ट भेटतं आहे. तर देशमाने सर, हे कांदा स्पेशल सगळीकडे आपण ऐकतोय, बायोसमृद्धी कांदा स्पेशल. तर हे बायोसमृद्धी कांदा स्पेशल नक्की करतंय तरी काय काम? अहो तुम्हाला सांगतो की तुम्ही मागील शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण मला एक विनंती राहील की तुम्ही मागील आपले रामा ॲग्रोटेक हे यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्याला फक्त तुम्ही एकदा चेक करा, सबस्क्राईब करा आणि डाउनलोड बघा की रामा ॲग्रोटेक कांदा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की गावरान कांद्याचे आपले भरपूर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला पडलेले आहेत. आणि त्या कांदा स्पेशलनी चक्क गावरान कांद्यामध्ये बरेच शेतकरी जे आहे रासायनिक खताचा वापर करत नाही, कारण आपला कांदा साठून राहायला पाहिजे म्हणून लोक बऱ्याच ठिकाणी त्यांनी रासायनिकला बगल देऊन रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी कांदा स्पेशल त्यांनी वापरलं. आणि तुम्हाला सांगतो की त्या कांदा स्पेशल वापरल्यानंतर शेतकऱ्यांचा आजपर्यंत कांदा इतका टिकू नये, कुठं काजळी आली नाही, कुठं म्हणजे खराब झाला नाही. कांद्याची जी म्हणतो ना आपण दारवा म्हणतो, कारण आपण गावरान कांद्याचा दारवा जो आहे खालून कापीत नसतो, हा तसा आपण टाकत असतो, जेणेकरून असं तुम्ही पाहिलं की आज कांद्याची कलर आहे, पत्ती चांगला आहे, 3 पत्ती कांदा म्हणतो आपण, पत्ती जरी काढली तरी पण तुम्हाला 3 पत्ती कांदा निघतोय आत्ता पण. तर ही शेतकऱ्यांची पसंती आहे, कलर आला आहे टिकून. आता म्हणजे सप्टेंबर महिना लागला तरी पण आतापर्यंत कांदा टिकून आहे, कारण आता बाजार कमी असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला कांदा अजून मार्केटला काढला नाही. म्हणजे त्यांचा म्हणजे भरोसा असा बसून गेला आहे की आता वापरायचं फक्त कांदा स्पेशल वापरायचं आहे, कारण हा कंपनीने दिलेला तो प्रोडक्ट आहे, शेतकऱ्यांनी ते उचलून धरलेलं आहे, कारण फक्त रिझल्ट. कारण शेतकरी आता कंपनी जाहिरात चालू केली करायला की इतर शेतकऱ्यांबरोबर आपलं वापरणं गरजेचं आहे. कमी स्वस्तामध्ये भारी रिझल्ट देणार आहे, रासायनिक खतापेक्षा कधी पण भारी काम करणार आहे. बरं सर, आता हे कांदा स्पेशल तुम्ही म्हणताय, हे कांदा स्पेशल काय भागामध्ये 5 महिन्याचा कांदा असतो, काय भागामध्ये 3 महिन्याचा कांदा असतो. म्हणजे आता आपला अहमदनगर जिल्हा असेल किंवा बाकीच्या काही बऱ्याच ठिकाणी 3 महिन्याचा कांदा असतो. म्हणजे हे कांदा स्पेशल तुम्ही 5 महिन्याच्या कांद्याला पण वापरू शकता आणि 3 महिन्याचा पण वापरू शकता का? बरोबर आहे, तुम्ही आता हा प्रश्न खूप चांगला केला. हा म्हणजे काय माहिती का, कन्फ्यूज करणार प्रश्न आहे. कारण 5 महिने कांदा आणि 3 महिने कांदा, मित्रांनो या ठिकाणी असं असतं की 5 महिने कांदा म्हणलं तर हा पेर कांदा असतो किंवा तुमचा कांदा फुकलेला असतो, त्याला त्या कांद्याला अवधी असतो कमीत कमी 5 महिने. आणि तुम्ही जर कांदा रोप लावून 1.5 महिन्याचा रोप लावून तुम्ही लागवड केली असेल, तो कांदा आपला 9 दिवसामध्ये निघत असतो. तर हा माझं म्हणणं काय माहिती का, तुम्ही हा जो विषय आहे की तुम्ही हा पेर कांदा असन किंवा तुमचा पेक कांदा असन, तर तुम्ही बायोसमृद्धी कांदा स्पेशल हे 2 ते 2.5 महिना 2.5 महिन्या दरम्यान तुम्ही कांदा स्पेशल वापरणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्ही ज्ञानशक्ती वापरू शकता. त्याच्यानंतर आपलं भरपूर बाकीचे प्रोडक्ट आहेत की ते बायोक्रांती म्हणून आपलं प्रोडक्ट आहे की खूप म्हणजे की आपली ती जमिनीमध्ये ते मित्रांनो, आपण ही जमीन आहे, ही जमीन आपली आज पहिले म्हणजे बिगर खताची जमीन नसून आपल्या ऑलरेडी जमिनीमध्ये खतं भरपूर आहेत आणि याच्यामध्ये बॅक्टेरिया बेस असणं गरजेचं आहे. तर रामा ॲग्रोटेक कंपनीचे एक दमदार आणि दर्जेदार प्रोडक्ट म्हणजे बायोक्रांती हे काय करतं, तुमच्या जमीन असलेले खतं आपटेक करायचं जे काम करतं, त्याला तुम्ही आपल्या 5 ते 10 किलोग्राममध्ये 12 घंटे भिजवून त्या बायोक्रांतीमध्ये व्हॅमॅक्स टायमवर सकाळी टाकून तुम्ही ते सोडलं, तुम्ही सोडलेले जे पहिले जुने खतं आहेत ते खते आपटेक करायचं काम ते करतं, जेणेकरून तुमचा खर्च वाचणार आहे आणि तुमच्या जमिनीचे जे खतं आहे ते उचलून जमिनीचं तुमचं सुपीकता वाढणार आहे. तर देशमाने सर, कांदा पिकाला आपण पहिल्यांदा रोपाला झालं, नंतर ज्ञानशक्ती झालं, नंतर तुम्ही कांदा स्पेशल बायोसमृद्धी वापरायला आपल्या शेतकऱ्यांना सल्ला दिला, त्यानंतर बायोक्रांती दिला. तर रामा ॲग्रोटेकची अजून अशी कुठली दर्जेदार उत्पादनं येतं की ती कांद्यामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतात आणि शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न काढून देऊ शकतात. तर कुठली अशा अजून कुठली प्रोडक्ट येतं? तेव्हा सर, तुम्ही जो हा प्रश्न केला आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण शेतकरी मित्रांचं खर्च खूप होऊन जातो आणि मग काय मारावं काय नाही असं होतं. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं, हा जो कांदा आहे खरीप कांदा, त्याच्यामध्ये तुम्हाला थ्रिप्स आणि मावा याची तुम्हाला भरपूर म्हणजे जे आहेत ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. आणि त्या थ्रिप्स माव्यामुळं बऱ्याच ठिकाणी ती पात करपत असते आणि एकदा पात तुमची करपली का तुम्हाला ते पात कंट्रोल होत नाही. याच्यामध्ये भरपूर करपा असतो, पिवळा करपा असतो, काळा करपा असतो, तुमचा परत जांभळा करपा असतो, पावसाचं वातावरण. तर या अशा प्रकारचे करपे असतात. पण त्याला तुम्हाला करपायचं कारण काय असतं महत्त्वाचं म्हणजे तुमचा थ्रिप्स आणि मावा. तुम्हाला थ्रिप्स मावा कंट्रोल जर केला तुम्हाला हा करपा येणार नाही, कारण थ्रिप्स माव्याने तुमची पात चाटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ती शेंडे पिवळे पडतात, त्याच्यानंतर ती पात
कमकुवत बनते, त्याच्यामुळे तुमचा हा करपा वाढू शकतो. आणि दुसरी गोष्ट एक ढगाळ वातावरण असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. पण शक्यतो करून बरेचसे प्लॉट तुमच्या थ्रिप्स आणि माळ्यामुळे तुमचे कांद्याचे प्लॉट खराब होत असतात. तर मग तुम्हाला सांगू शकतो की आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचं दमदार प्लॉट म्हणजे लोहा किंग, आणि तुम्ही जर इन्व्हर्टरचं यूज केलं कॉम्बिनेशनमध्ये तर खूप चांगला रिझल्ट भेटतोय. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मागच्या वर्षी ज्यावेळेस लाल कांदा होता त्यांनी मार्केटमध्ये भरपूर अशा MNC कंपन्या आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी ते MNC कंपनीचे प्रोडक्ट वापरले. पण काही शेतकऱ्यांना असं कळलं की यांनी असं फवारा मारला शेजारी, तर त्यांनी त्यांना विचारलं काय मारलं, त्यांनी म्हणले रामा ॲग्रोटेक कंपनीचं मी लोहा किंग आणि निमकरण कॉम्बिनेशन मारल्यानंतर पूर्ण मावा गेला. गेल्या वर्षीचा तुम्ही अनुभव सांगताय की शेजारी प्लॉटला MNC कंपनीचं औषध वापरले आणि त्याच्याच शेजारी आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं लोहा किंग वापरले, तर त्या प्लॉट मध्ये भरपूर बदल आहे. त्यांनी मान्य केलंय की आम्ही एवढे भारी भारी स्प्रे मारलेत MNC कंपनीचे, दमदार म्हणजे नामांकित कंपनीचे मारलेत, आणि तुम्ही असा तुमचा प्लॉट कसं काय एवढा हिरवा राहिला, आपला जवळ प्लॉट आहे. तर तुम्ही मला त्या शेतकऱ्यांनी त्याचे सांगितले शकता की मी आपलं फक्त लोहा किंग आणि निमकरण मारले तरी मला इतका फरक पडला आहे. तर त्यांनी त्या निमकरण आणि लोहा किंग या प्रोडक्टविषयी त्यांनी वापरल्यानंतर त्यांना फरक दिसला. त्यांनी आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं जे त्यांनी मला म्हणले की आता मला फुगणी करता तुमच्याकडे काही प्रोडक्ट आहे का, तर त्यांनी मला ते प्रोडक्ट विचारलं. तर त्यांना मी सजेस्ट केलं की रामा ॲग्रोटेक कंपनीचं फुगणी करता तुम्ही बायोसृष्टी आणि सायझर 999 आणि रूट मॅजिक या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून फोडा. कारण मित्रांनो या शेतकऱ्याला फक्त थ्रिप्स करता त्यांना रिझल्ट भेटला. त्यांनी पुढचा जो डोस आहे कांद्या फुगणी करता त्यांनी एकदम 100% कंपनीत भरोसा ठेवला आणि त्यांनी रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसृष्टी सायझर 999 रूट मॅजिक त्यांनी माझ्या भरोश्यावर त्यांना रिकमेंड केलं, त्यांनी वापरलं. त्यांनी मला परत फोन केला 15 दिवसामध्ये, सर खूप फरक पडला, पातेमध्ये पण चांगली म्हणजे पातं चांगली फुगली, मानं चांगले बनल्या आणि साईज पण व्हायला लागली आणि खाली दारवा पण चांगला राहिला. त्यामुळे कंदाची साईज पण चांगली वाढली आणि दारवा वाढल्यामुळं काय होतं, बऱ्याच ठिकाणी जे आम्ही खतं टाकले होते ते आपटे खायला सुरुवात लागले. त्याच्यानंतर मला फरक चांगला वाटला. तर शेतकरी मित्रांनो, कांदा पातीची संख्या चांगली दिसते किंवा कांदा हिरवागार दिसतोय, पण कांदा जर आपण बघायला गेलो, उपटायला गेलो तर खाली साईजला बारका लिंबाच्या आकाराचाच दिसतोय. तर देशमाने सरांनी आम्हाला साईजवरती सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलंय. पुन्हा एकदा सर, तुम्ही कांद्याची जर साईज बनवायची असेल तर कुठलं प्रॉडक्ट वापरलं पाहिजे हे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी तुम्ही सजेस्ट करा. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न हा असतो की सर आता पात तर चांगली बनली आहे आणि मान पण बनली आहे, पण आता ही साईज होत नाही आहे, त्याला काय केलं की पाहिजे तुम्हाला. म्हणजे हा म्हणजे शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा की आता एवढा खर्च केला आहे त्याच्यानंतर कांदा फुगत नाही आहे, याला काय केलं पाहिजे दुसरं. तर त्यांना मी सांगू शकतो मित्रांनो की तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसृष्टी, सायझर 999 आणि रूट मॅजिक ते वापरा. पण आता कंपनीचं आत्ता आलेलं प्रोडक्ट आहे दमदार, की आता त्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांनी आता कांद्या करता तर एकदम दमदार प्रोडक्ट आहे ते, आणि आता डाळिंबा करता म्हणजे जबरदस्त त्यांनी काम केले, फुगवण केली आहे, कलर आणला आहे, चमक आणली. ते म्हणजे रामा ॲग्रोटेक कंपनीचं रोडोके म्हणून प्रोडक्ट आहे. मित्रांनो, तुम्ही रोडोके प्लस त्याच्यामध्ये तुम्ही रंगारी हे कॉम्बिनेशन करून फोडलं तुम्हाला 100% तुमच्या कांद्याची साईज होणार आहे, फुगवण होणार आहे, त्याच्यानंतर चांगला चमक येणार आहे कांद्यामध्ये. आणि तुम्ही सांगतो की भविष्यामध्ये तुम्ही गावरान कांदा करत असताल तर जरूर तुम्ही हे प्रोडक्ट वापरा, कारण तुमचा कांद्याची टिकवण क्षमता चांगली वाढणार आहे आणि तुमच्या भविष्यामध्ये तुमचा कांद्याचा पैसा चांगला होणार आहे. देशमाने सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम हा असतो, काय भागामध्ये आता दसऱ्यापर्यंत पावसाचं वातावरण असतं, काय शेतकरी दसऱ्यापर्यंत कांद्याला पाणीच देत नाहीत. बरं, जर कांद्याला जर पाणी जर दिलं नाही तर 8-8 दिवस, 15-15 दिवस, महिना काय लोक कांद्याला पाणी देत नाहीत. मग तुमची ही खतं, औषधं, सायझर सृष्टी हे जर सोडायचं ठरलं खालून तर शेतकऱ्याला आपल्याला सोडता येत नाही. तर सायझर सृष्टी तुम्ही जे नवीन प्रॉडक्ट सांगितलंय साईजसाठी, सायझर सृष्टी उपाय म्हणून जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही खालून सोडायला सांगितलंय, ते फवारणीसाठी चालतं का? कुठलं? रोडोके. हो. तुम्हाला असं वाटलं की मित्रांनो की तुम्हाला आता कांदा तुम्हाला हार्वेस्टिंग करायचा आहे, तर तुम्हाला हार्वेस्टिंग करायचं कांदा तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्ही रोडोके 200 लिटर पाण्यात जर भिजावता जर कांदा येत नसेल तर फवारणीसाठी वापरू शकतो का? 100%. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला जर फवारणी घ्यायची असेल की तुम्हाला कांदा काढायला तुम्हाला फक्त 15 दिवस ते 20 दिवस तुमचे बाकी असतील किंवा 25 दिवस तुमचे बाकी असतील, तर तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचं तुम्ही वरतून रंगारी आणि रोडोकेचं कॉम्बिनेशन जर फवारणी दिली तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. कांदे चांगले फुगवून होणार आहे, कारण चमक होणार आहे कांद्यामध्ये आणि कलर चांगला येणार आहे. महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की
कांदा हा बनत असताना, कारण एक कसं असतं, कांद्याची तुमची मान बनली, पात बनली, त्याच्यानंतर तुमची खाली कंदाची साईज पण चांगली झाली, पण पांढरी मुळी पण आहे, पण तुम्हाला असं वाटते साईज झाली पाहिजे, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की कांद्याची पात आहे, याला आपण पात्यामध्ये ती रस म्हणतो, ते रस म्हणजे शर्करा असती, तर शर्करा ही पूर्णपणे उतारल्यानंतर कांदा बनत असतो. कारण शेतकरी मित्र आहेत, कांदा उत्तर आपले पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर खूप तज्ञ शेतकरी आहेत, त्यांना माहिती आहे की शर्करा जर उतरली, कारण पात चांगली फुगली, पात चांगली बनली, पात चांगली हाईट बनली, तर ह्या पातीतील जी शर्करा ती उतरत असते, त्याच्यापासून कांदा तयार होत असतो. त्याच्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही पातीकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण तुमचा पात जर करपून गेली तर तुमचा कांदा बनणं ही अशक्य गोष्ट राहते, कारण बऱ्यापैकी पातीवरच तुमचा कांदा बनत असतो. सर, जर कांद्याला मार्केट जर वाढत असेल आणि हा 3 महिन्याचा कांदा जर आपल्याला कमी कालावधीमध्ये जर मार्केटपर्यंत पोचवायचा असेल, मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कांद्याला बाजार चांगले भेटते, आत्ता बाजार चांगले आहेत आणि आपल्याला ते बाजार चांगले भेटले पाहिजे, तर त्याला तुम्हाला असं वाटतं असेल की आपला कांदा लवकर आला पाहिजे मार्केटमध्ये, तर तुम्हाला रामा ॲग्रोटेक कंपनीने डोस जर डबल जरी केला तरी काय हरकत नाही, तुमचा कमी वेळामध्ये तुमचा कांदा लवकर पोहोचणार आहे. तर तुम्ही बाय रूटचे 10 लिटर आणि सायदर 1 लिटर आणि रूटपैकी तुम्ही 2 पॅकेट वापरले, 100% तुमचा कांदा बनणार म्हणजे बनणार. कमी वेळामध्ये तुमचा क्वालिटी माल येणार आणि तुम्हाला तुमचं ते कांदा तुम्ही खर्च केला आहे तर तुम्हाला उत्पन्न पण चांगलं भेटणार. तर देशमाने सर, तुम्ही आमच्या तमाम शेतकरी, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा आपल्या रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल समजावून सांगा. मित्रांनो, आपल्याला जर तुम्हाला असं कांदा बनवत असेल भारी एकदम, तुम्हाला रामा ॲग्रोटेक कंपनीचे सर्व उत्पादन वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी कांदा स्पेशल, रूट मॅजिक, त्याच्यानंतर रामा कॅल्शियम बोरॉन, त्याच्यानंतर तुम्हाला रोडोके, नंतर बायोक्रांती, परत तुम्हाला सांगतो व्हॅमॅक्स, त्याच्यानंतर तुम्हाला नीमकरंज, लोहा किंग म्हणजे इन्व्हर्टर, असे रंगारी, असे भरपूर प्रोडक्ट आपले आहेत. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही वापरत चाला. तुम्हाला सांगतो मित्रांनो, रासायनिक खताची अजिबात तुम्हाला गरज लागणार नाही. का मित्रांनो म्हणतो की रासायनिक खत तुम्ही वापरल्यानंतर म्हणतो ते रासायनिक खतं लागू व्हायला कमीत कमी महिनाभर लागतो. तर आपले जे खतं आहेत लिक्विड फॉर्ममध्ये ते तुम्हाला सोडल्यानंतर तुम्हाला 1 हप्त्याच्या आतमध्ये मला पात बनणार आहे, कांद्याची मान बनणार आहे आणि जारवा चालणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला महिना घालवण्यापेक्षा तुम्ही 5 दिवसामध्ये हप्त्यावर तुम्हाला रिपोर्ट भेटणार आहेत. तर मला म्हणणं आहे की सर्व शेतकरी मित्रांनी कमी वेळेमध्ये आपल्याला फास्ट काम कोण करते आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे कुठं वाचतात. म्हणजे खर्च होतोय आपला कांद्याला एकरी 50,000 रुपये आणि पट्टी होती आपली 80,000 ते 1 लाख रुपये. तर हे परवडेबल नाही आहे. तर मित्रांनो, आपला शेतकरी मित्रांनो, तुम्ही खर्च कमी केला पाहिजे आणि आपल्या उत्पन्न वाढलं पाहिजे. कारण आपलं उत्पन्न वाढलं तर आपल्याला हे शेती आपल्याला परवडणार आहे. कारण बरं शेतकरी म्हणतात की सर कांदा करायला परवडत नाही, कारण लागणीला 10,000 रुपये खर्च आहे, परत काढणीला 10,000 रुपये खर्च आहे, परत तुमच्या खताचे खर्च आहे. तर असा हा खर्च खूप होऊन जातो. तर मित्रांनो, तुम्ही कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये कांदा बनवायचं काम करावं. ते फक्त मार्केटमध्ये आत्ता एकमेव कंपनी आहे, ती म्हणजे रामा ॲग्रोटेक. ते तुम्ही उत्पन्न वापरा आणि तुमच्या उत्पन्नामध्ये उत्पन्न वाढवून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, हाचा एपिसोड होता कांद्यामधील साईजवरती, मानेवरती आणि कांद्याची फुगवणवरती. तर आपण असाच पुढचा एपिसोड घेऊन भेटूया हार्वेस्टिंगमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, पाहायला विसरू नका रामा ॲग्रोटेकचा शेतकऱ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी गणेश देशमाने. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी नितीन धुमाळ. तर शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये घर करणारा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला, समस्याला वाचा फोडण्याचं काम फक्त रामा ॲग्रोटेक कंपनीने प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमातून सादर करत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या एपिसोडमध्ये आपण रोपाची निगा कशी राखायची, लागवड कशी करायची कांद्याची आणि मानाची साईज इथपर्यंत आपण गेल्या 3 एपिसोडमध्ये सर्व माहिती आपण शेतकऱ्यांना दाखवलेली आहे किंवा आपण बघितलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण मागील जे भाग बघितलेत, आपण कांद्याचे 3 भाग बघितलेत आणि आतापर्यंत आपले कंपनीचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे 13 भाग पूर्ण झालेत. आता आपण 14व्या भागामध्ये आपण आज कांद्याच्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर काळजी कशी घ्यावा, आता आपण 4थ्या भागामध्ये आपण आज कांदा पाहत आहोत. तर आपण ह्या
चौथ्या भागामध्ये, तर या कांद्याविषयी कशी निगा घेतली पाहिजे. कारण साठवणीचा कांदा किंवा वाकडीचा कांदा, तर हा आपल्याला कसं आहे व्यवस्थित जर आपण त्याची निगा राखली तर आपला कांदा चांगला टिकू शकतो. तर यात आपण कशा प्रकारे आपण निगा राखली पाहिजे, कारण जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त दिवस कांदा टिकला पाहिजे. कारण हा उन्हाळी कांदा असतो, हा आपला कांदा आपल्याला जास्तीत जास्त लोक 6 महिने 7 महिन्यामध्ये टिकवण्याचा प्रयत्न करतात. तो कांदा टिकला पाहिजे, त्याकरता आपण ह्या कांद्याविषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण मागील जो भाग बघितलेत त्यामध्ये आपण खरीप कांदा आणि रब्बी कांदा 2 प्रकारचे कांदा आपण शेतकरी घेत असतात. तर मग म्हणजे आपण खरीप कांद्यामध्ये जो आपण लाल कांदा असतो त्या कांद्याला आपल्याला चांगली फुगवून झाली पाहिजे, चांगली आपले कलर आला पाहिजे, तर आपण ह्या 2 चमक आली पाहिजे. आपण काम करत असताना त्याला आपण फुगवण, चमक, कलर या गोष्टी पाहत असतो. तसंच आपल्याला जो रब्बी कांदा असतो, तो उन्हाळी कांदा असतो, तो गावरान कांदा आपण म्हणतो बऱ्याच ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपलं वखारीचं नियोजन करताना त्या कांद्यामध्ये त्या कांद्याची कोणते औषध वापरले गेले पाहिजे. कारण गावरान कांदा आपण ठेवत असतो, कारण साठवणूक करत असतो, तर त्या कांद्याची आपल्याला साठवणूक करत असताना त्या कांद्याला आपण कोणते औषध दिले पाहिजे, जेणेकरून कुठले खतं दिले पाहिजे किंवा कुठलं फवारणी घेतली पाहिजे, त्याप्रमाणे आपला कांदा जास्तीत जास्त टिकला पाहिजे. कारण शेतकऱ्यांचा कांदा हा उन्हाळी कांदा जो आहे तो दिवाळीपर्यंत शेतकरी ठेवत असतात. तर त्या म्हणजे 6 महिने 7 महिने हा कालावधी असतो आणि त्याच्यामुळे पाऊस पण चालू असतो. त्या अशा खराब वातावरणामध्ये कांदा टिकला पाहिजे. त्यामुळे आपल्याला बरं शेतकरी उन्हाळी कांद्याला रासायनिक खताला बगल देऊन आपल्या ऑर्गॅनिक औषधाची त्यांना वापर करत असतात, जेणेकरून त्यांना काळजी असते, जेणेकरून आपला कांदा जर जास्त वाटलं भाव जर नाही भेटला तर हा कांदा कमीत कमी 6 महिने टिकला पाहिजे. त्याकरता सर्व शेतकरी ऑर्गॅनिक औषधाचा वापर करतात. तर शेतकरी मित्रांनो, तो वखारीचा जो कांदा आहे तो कांदा आपला टिकला पाहिजे ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते. कारण दिवाळी दरम्यान आपल्या गावरान कांद्याचे भाव वाढलेले असतात आणि शेतकऱ्याला अपेक्षा असते की दिवाळीमध्ये आपली दिवाळी चांगली झाली पाहिजे. त्यामुळे गावरान कांदा हा चांगल्या प्रकारे पावसातून म्हणजे एवढा मोठा संघर्ष करून ते कांदा टिकवतात आणि कांद्याला संरक्षण देण्याचं काम ते करतात. तर तेव्हा असं वाटतं की जेणेकरून त्या शेतकऱ्याला गावरान कांदा टिकला पाहिजे, त्याकरता औषध चांगले वापरले गेले पाहिजेत. त्याकरता आपण ह्या कांद्याविषयी अधिक माहिती आपण डायरेक्ट जो गावरान कांदा आहे त्या गावरान कांद्यावरती आपण कशाप्रकारे काम केलं आहे आणि त्या काम केल्यानंतर तो कांदा कसा दिसतोय. कारण आज आपण सप्टेंबर महिना आहे आणि सप्टेंबर महिन्यात आपण बऱ्यापैकी त्या कांद्याला आपण 6 महिने होऊन गेलेत आणि त्या कांद्याची आज कशी क्वालिटी आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण उन्हाळी कांदा, गावरान कांदा त्या वखरीवर जाणार आहोत आणि त्या कांद्याविषयी त्याची टिकवण क्षमता कशी आहे ते पाहणार आहोत. चला तर मग. शेतकरी मित्रांनो, आपण जो कार्यक्रम घेतोय की प्रश्न तुमचे उत्तर आमचे, या आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आपण जे रोपापाशी आपण माहिती घेतली होती सुरुवातीपासून की रोपाची लागण कशी करायची, रोपाची निगा कशी राखायची, लागवड कशी करायची, त्यानंतर कांदा कसा मान बनली पाहिजे, कशी पात फुगली पाहिजे, कसं आपल्या कांद्याची साईज झाली पाहिजे. तर ते आपण हा भाग आपण 3 भाग बघितलेत. पण आता आपण त्याच्यामध्ये जे पाहणार आहोत महत्त्वाचा म्हणजे भाग म्हणजे कांद्याची साठवण कशी करायची. कारण मित्रांनो, आपला उन्हाळी कांदा असतो, वगैरे कांदा असतो, तो आपल्या बऱ्यापैकी तो टिकला पाहिजे. त्याकरता आपण कुठली औषधं वापरली गेली पाहिजे. कारण मित्रांनो, आपला हा कांदा साठवणीचा असतो, कमीत कमी त्याला 6 महिन्याचा अवधी शेतकरी ठेवत असतो. त्यामध्ये कांदा आपली चांगली टिकवून क्षमता राहिली पाहिजे. त्याकरता आपण याकरता कुठल्या औषधं वापरणं गरजेचं आहे याची आपण माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्याच्यानंतर आपलं हे जे कांद्याचं पीक आहे तर आपला याला काजळी येऊ नये, त्याच्यानंतर कांदा खराब होऊ नये म्हणे, त्याच्यानंतर कांद्याचं जास्त घट होऊ नये, याकरता आपले उपाययोजना काय केल्या पाहिजे ते आपण हे बघितणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलं की रोपाची निगा कशी करायची किंवा पात्याची फुटवं कसं करायचं आणि कांद्याची साईज कशी करायची. तर जो 3 महिन्याचा गुलाबी कांदा असतो त्या साईजवरती आपण बोललो होतो. तर देशमाने सर, शेतकरी मित्रांना तुम्ही सांगा की साईजसाठी आपण काय केलं पाहिजे 3 महिन्याच्या कांद्यासाठी. तुम्ही जे म्हणताय की साईज, म्हणजे मार्केटला बरेच लोक काय करतात, साईज करता भरपूर रासायनिक खताचा वापर करतात. त्यामुळे काय होते की आपला उन्हाळी कांदा असतो, आपला जो वखारी कांदा असतो तो कांदा टिकला पाहिजे. कारण तुम्ही रासायनिक जास्त वापर केला तर कांद्याची लाईफ किंवा कांद्याचं म्हणतो आयुष्यमान घटतं आणि कांदा हा लवकर खराब होऊ शकतो. आणि शेतकऱ्यांचं जे जी आशा असते की आपला कांदा जास्त टिकला पाहिजे, कारण भाव नसेल तर कमी भावामध्ये माल विकून आपल्याला शेतकऱ्यांना राजाला परवडत नाही. त्याच्यामुळं त्यावेळेस आता फुगवणी करता, कारण कांद्याची फुगवण झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना वाटतं रासायनिकशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याकरता मला असं वाटते की आपण फुगवणी करता, कारण कांदा पण टिकला पाहिजे आणि कांदा पण बनला पाहिजे आणि कांदा पण खराब झाला नाही पाहिजे. कारण कांद्याचं आयुष्यमान आपलं जास्त दिवस चाललं पाहिजे. त्याकरता तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचं तुम्ही बायोसृष्टी हे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट शेतकरी मित्रांनो,
कारण हे जर तुम्ही वापरलं तर मग तुम्हाला साईज करता चांगलं काम होणार आहे, त्याच्यानंतर फुगवण चांगली होणार आहे, त्याच्यानंतर आपलं रंगरी नावाचं प्रोडक्ट आहे ते पण चांगलं काम करतं, त्याच्यामुळे कलर तुमचा चांगला येणार आहे, कलरचे वाढन, शायनिंग वाढन, चमक वाढन. त्यानंतर आपलं रोडोके म्हणून येते की रोडोके म्हणजे ते फुगवणीचं काम इतकं फास्ट करते आणि महत्त्वाचं म्हणजे ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कांद्याला धोका नाही. कारण मित्रांनो बघू शकता की आता हे तुम्ही पाहू शकता कांद्याची क्वालिटी आहे, दाराव तुम्ही पाहू शकता, दाराव पण जबरदस्त आहे. कारण ह्याकरता रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसृष्टी, रूट मॅजिक, सायझर 999 हे वापरलं आहे. कारण रूट मॅजिक वापरून दाराव पाहू शकता, दाराव पाहून टिकून आहे. म्हणजे ह्या रब्बीमधला कांदा आहे, मार्चमधील गावरान कांदा आहे आणि आता सप्टेंबरमध्ये चालू आहे, तरी पण हा कांदा टिकून आहे. आणि तुम्ही पाहू शकता की कांद्याची पत्ती, कारण काय होतं गावरान कांद्याला कांद्याची पत्ती असते, ही पत्ती अजून पण पत्ती धरून आहे कांदा, कुठंही काही अडचण नाही अजून. आणि कलर पण चांगला आहे आणि एकदम हेवी आहे, म्हणजे टिकवण क्षमता पण त्याला टिकलेली आहे. तर देशमाने सर, तुम्ही जे हे प्रोडक्ट सांगितले रामा ॲग्रोटेकचं आपलं, हे लाल कांद्याला पण तुमचं तेच शेड्यूल आहे का? आणि 5 महिन्याचा जो कांदा आपण वखारीमध्ये साठवण करतो त्या कांद्याला पण एक समान शेड्यूल आहे का? आणि जर एक समान शेड्यूल असेल तर त्याचं प्रमाण काय आहे आणि कुठल्या स्टेजला काय औषध वापरलं पाहिजे? आता तुम्हाला सर तुम्ही म्हणता जो प्रश्न भारी केला आहे, कारण आपला खरीप कांदा आणि रब्बी कांदा म्हणजे पावसाळी कांदा आणि उन्हाळी कांदा हे 2 प्रकार असतात. आता त्याच्यामध्ये 3 प्रश्न चांगला आहे, कारण हा संभ्रम प्रश्न आहे. कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना वाटते की लाल कांद्याला औषध वेगळे आहेत का, उन्हाळी कांद्याला औषध वेगळे आहे का? तसंच नसून शेतकरी मित्रांनो, आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं ते फुगवणीसाठी औषध आहे, हे फक्त बायोसृष्टी म्हणून काम करते. कारण मला असं वाटतं की साईज करायचं असून, कारण आता तुम्ही पाहू शकता कांद्याचा साईज तरी 180-200 ग्राम साईज झालेली कांद्याची आणि एकदम फुगवण चांगली आहे. तर त्याकरता तुम्ही आपलं रामा ॲग्रोटेक कंपनी फुगवणी करता बायोसृष्टी, सायझर आणि रूट मॅजिक हे तुम्ही खरीपला पण वापरू शकता आणि परत तुम्ही रब्बीला पण वापरू शकता. म्हणजे तुम्हाला पावसाळ्या कांद्याला पण चालू शकते आणि तुम्हाला उन्हाळी जो कांदा असतो आपला वखारी कांदा तर त्याला पण चालू शकते आणि त्याला काही हरकत नाही. कारण उन्हाळी कांद्याला पण आपल्याला त्या औषधापासून अडचण नाही. कारण आपण या कांद्याकरता मित्रांनो, आता हा उन्हाळी कांदा आहे आणि ह्या कांद्याकरता आपण देखील की बायोसृष्टी, सायझर 999, रूट मॅजिक या ठिकाणी आळवणी केलेली आहे. आणि हे एकरी काही शेतकरी मित्रांनी एका एकराला 5 लिटर वापरले, काही शेतकऱ्यांनी 10 लिटरपर्यंत वापरले. तर 5 लिटर वापरलं तर सफिशियंट आहे. एकरी 5 लिटर तुम्ही बायोसृष्टी घ्या, 1 लिटर तुम्ही सायझर घ्या आणि रूट मॅजिक तुम्ही त्याला 1 पॅकेट लावलं तरी काही हरकत नाही. 250 ग्राम तर आपलं रूट मॅजिक वापरलं तर चालते एका एकरामध्ये. तर असं प्रमाणामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही सोडलं, तुम्हाला तुमच्या कांद्यामध्ये साईज 1 नंबर साईज होणार आहे, क्वालिटी येणार आहे, कलर चांगला येणार आहे. आणि मात्र म्हणजे टिकवण क्षमता, याला कुठेही कादळी नाही आहे. कुठल्याही कांद्याला इथं कांदा दिसत नाही तुम्हाला, एकदम प्युरिटी कांदा, एकदम पत्ती पण चांगली आहे, दाराव पण आणि कुठं खराब नाही, काय नाही, म्हणजे कादळी कुठंच नाही कांद्याला. कारण उन्हाळी कांद्याला बऱ्याच ठिकाणी कादळी हा प्रकार असतो आणि कादळी आली तर त्यात म्हणजे खराब होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात. तर कुठल्याही कांद्याला याकडे कादळी नाही आहे. आज झाले 6 महिने पूर्ण झाले तरी पण कांदा टिकून आहे. आणि बघा तर पूर्ण वकार तुम्हाला दाखवतो आहे की वकारीसुद्धा लेवल आहे, त्याची लेवल आहे, म्हणजे तीसुद्धा लेवल हल्लेली नाही, काही नाही. तर हे रामा ॲग्रोटेक कंपनी उत्पादनाची ताकद आहे, हे कमाल. हे आपण माहिती पाहिली कांद्याविषयी, पण ह्या लाल कांद्याचं आणि जे लाल कांदा असतो आपला पावसाळी कांदा आणि उन्हाळी कांदा असतो, याचं शेतकरी मित्रांनी आपलं पाणी नियोजन कसं केलं पाहिजे आणि किती महिने पाणी दिलं पाहिजे, त्या किती महिन्यात पाणी तोडलं पाहिजे? देशमाने सर, खरं सांगायचं म्हणजे जो आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना पाणी नियोजन, जे जुने शेतकरी इथं ज्यांचं जे कांद्याचं पीक 5 महिन्याचं कांद्याचं पीक जे 5 वर्ष 10 वर्ष जे घेतात त्यांना पाणी नियोजन हे परफेक्ट ते करतात. पाणी नियोजन केल्यामुळे काय होतंय, साठवणुकीमध्ये फरक पडतोय, कांदा चांगल्या प्रकारे साठवला जातोय. आणि जर आपण जो 5 महिन्याचा कांदा आहे त्या कांद्याला जर आपण 4-4.5 महिन्यापर्यंत जर पाणी देत बसलो तर कांदा तुमचा कधीही टिकत नाही. हे जो कांदा तुम्ही बघताय, ह्या कांद्याचं पाणी व्यवस्थापन हे नियोजित आहे आणि त्या पाणी व्यवस्थापनाला आपल्या रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टची खंबीर अशी साथ आहे. दोन्हीची साथ असल्यामुळं हा कांदा आज आपण बघतोय वाखारीमध्ये चांगला टिकलाय, चांगली क्षमता आहे त्याची. आणि अजून ह्या कांद्याला 2 महिने जरी हाय असा ठेवला तरी काहीच होऊ शकत नाही. कारण मेन गोष्ट म्हणजे पाण्याचं नियोजन. ह्या शेतकऱ्यांनी जे आपण मागं वाखारीतला कांदा बघतोय, ह्या शेतकऱ्यांनी मोजून 10च पाणी, म्हणजे लागवडीपासून 8-10 दिवसाला जे पाण्याचं नियोजन असतं, म्हणजे 3 महिन्यामध्ये कांद्याचं पाणी हे तुटलंच पाहिजे, जो कांदा साठवून ठेवायचा आहे त्यासाठी. आणि 3 महिन्यात जर कांद्याचं पाणी तुटलं आणि आपल्या रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट A to Z प्रोडक्टचं शेड्यूल जर तुम्ही घेतलं तर तुमचा कांदा हा आता सप्टेंबर महिना चालू आहे, सप्टेंबर महिना नाही नोव्हेंबरपर्यंत जरी ठेवला तरी हा कांदा सडू शकत नाही किंवा नासू शकत नाही. कारण त्याला
पाण्याचं नियोजन आणि आपल्या राम ॲग्रोटेक प्रॉडक्टची खंबीर साथ पाहिजे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो की पाणी व्यवस्थापन ही खूप महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे पीक कुठलं असो, माझ्या मते पीक कुठलं असो, कारण पाणी व्यवस्थापन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण खतं, औषधं, फवारणी हा पार्ट नंतर आला, पण पाणी व्यवस्थापन प्रत्येक पिकाला महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला पाणी कधी द्यायचं आहे, कारण वापसा कंडिशन तुम्ही पाणी दिलं तर त्यावेळेस ते कांद्याची पण जी ताकद आहे, कारण कसं शेवटी काय बघा, वापसा आल्याशिवाय मुळी चालत नाही. कारण जास्त ओला असेल तर मुळी चालत नसते, त्याच्यामुळे साईज पण लवकर बनत नाही. आपण म्हणतोय मी औषध सोडतोय, पण तुम्ही त्याला कंटिन्यू त्याला ओल दिली, पाणी दिलं कंटिन्यू, तर माल लवकर तयार होत नाही. त्याच्यामुळे मुळी आपली मुळी जी आहे ती मुळी तुमची बऱ्यापैकी नाही का थांबते, आणि त्याच्यामुळे जे आपटेक सिस्टीम जे आहे आपण औषध सोडलेले ते पूर्णपणे थांबतात. त्याच्यामुळे आपल्या कांद्यात साईज होत नाही. तर त्याच्याकरता पाणी व्यवस्थापन हा खूप पार्ट महत्त्वाचा आहे. कारण ह्या पाणी व्यवस्थापन केल्यानंतर शेतकऱ्याचा खर्च वाचणारे, उत्पन्न वाढणारे. मित्रांनो, आपण ह्या कांद्याविषयी शेतकऱ्याकरता जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकरता आपण आपल्या कांद्याच्या शेड्यूल जे आहे, जी माहिती आहे तुम्हाला परत सांगत आहे. तर सुरुवातीपासून आपण त्याची सुरुवात करतोय. पूर्ण म्हणजे व्यवस्थित तुमच्याकडे नोट डाऊन करू शकता तुम्ही, किंवा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस कांद्याची प्लॅनिंग करत असतो किंवा त्यावेळेस आपण सुरुवातीला आपण ती रोप टाकत असतो, तर रोप टाकताना आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रोपाचे उगून आल्यानंतर 10-12 दिवसांनी त्याला आपल्याला खालून नाही का ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, टीम ग्रो हे सोडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वरतून आपल्याला परत निमकरणची आणि कापूरची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला असं वाटतं की आपल्या रोपामध्ये चांगली काडी बनली पाहिजे, चांगला हिरवपणा झाला पाहिजे, तर त्याला आपल्याला रामागोल्ड, टीम ग्रो, त्याच्यानंतर मायक्रोटनची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे रोप पूर्णपणे तयार होते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपल्या रोपाची चांगली खाली मान बनली पाहिजे, गाठ बनली पाहिजे, तर रूट मॅजिक आणि बायोसमृद्धी हे ऑल इन वन हे सगळं परत एक डोस करणं गरजेचं आहे 25 दिवसानंतर. तर अशा प्रकारे आपण रोपाची निगा राखू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला लागवड कशी करायची आपल्याला सांगणार आहे सर. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर लागवड केली, जर तुमचं पेरणी कांदा असू द्या किंवा लागवड असू द्या, पहिल्यांदा तुमच्या ज्यावेळेस लागवड केल्यानंतर खालून बुरशी असते, बुरशीसाठी आपण आपलं निमकरंज वगैरे सोडू शकतो. आणि जी पातींचं फुटवा असतात, पहिला डोस आपला लागवडीनंतरचा हा ज्ञानशक्ती, मायक्रोन्यूटन, रूट मॅजिक हा आहे. हा सोडल्यानंतर तुमच्या पातीची फुटवा भरपूर प्रमाणात होणार आहे आणि तुमच्या कांद्याची ग्रोथ होणार आहे. हे आपण लागवडीनंतर करू शकता. आणि जर वरून फवारणी जर करायची असेल तर टॉनिकमधून आपलं स्टीम ग्रो, रामागोल्ड आणि मायक्रोन्यूटन ही आपली टॉनिकची फवारणी आपण करू शकता, जेणेकरून आपला कांदा हा सशक्त राहील, पातींची संख्या वाढेल आणि पातींची फुटवे होतील. एका कांद्यासाठी जर 10 ते 12 पातींची फुटवा असतील तर तो कांद्याची तुमची साईज ही चांगल्या प्रकारे बनणार आहे. आणि कांद्याची साईज बनण्यासाठी आता आपले देशमाने सर हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. तर मित्रांनो, तुम्ही जे आता कांद्याकरता आपण सरांनी सांगितलं आहे की आपल्याला पूर्णपणे कांद्याची निगा कशी राखली पाहिजे, लागवड कशी करायची, त्यानंतर त्याची काळजी काय घ्यायची. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कांद्याचा पंजा बनला पाहिजे. कारण पातीचा पंजा जर बनला, पंजा बनला, पात चांगली उचलली, कारण पात चांगली हाईट झाली, पाती चांगली फुगवून झाली, तर मान चांगली बनणार आहे. आणि मान चांगली बनली की तुमचा कांदा चांगला बनणार आहे. कारण सर्व जे शेड्यूल आहे हे पूर्णपणे आपलं कांद्याची पात, पांढरी मुळी आणि मानेवरती अवलंबून आहे. कारण जर पात आणि मान बनली आणि पांढरी मुळी तुमची चांगली चालू असेल, कारण जारवा चांगला असेल, तर तुमचा कांदा बनायला जास्त वेळ लागत नाही. कारण आपण जे सोडलेले औषधं आहेत किंवा आपण सोडलेले जे काही खतं आहेत किंवा आपण जे फवारणी करतोय हे सगळं आपटेक करायचं काम हे मुळी करत असते. कारण जेणेकरून मुळी आपटेक झाली तर त्याच्यामध्ये आपल्या जे कांद्याला आपलं फुगवून करायचे आहे, तो आपल्याला जे क्वालिटी काढायची आहे, कारण कांद्या साईज चांगली बनली पाहिजे, कलर चांगला आला पाहिजे. कारण चांगल्या कांद्याला मार्केटमध्ये चांगला भाव भेटतो. कारण चांगला क्वालिटी माल तुम्ही काढला तर आपल्याला पण चांगला 2 पैसे आपल्याला जे कष्ट करतो, जे पैसे खर्च करतोय, तर आपल्याला 2 पैसे चांगले भेटणार आहेत. तर सर्व मित्रांनी ह्या गोष्टीचं आणि ह्या निगा कशी राखली गेली पाहिजे किंवा याचं काळजी कशी घेतली पाहिजे हे महत्त्वाचं पाठ ठरते. तर तुम्हाला मी असं सांगितल्याप्रमाणे की कांदा चांगला बनला पाहिजे. कारण मान बनण्यासाठी किंवा पात फुगवण्यासाठी किंवा पांढरी मुळी चालण्यासाठी बऱ्यापैकी मित्रांनो राम ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी कांदा स्पेशल, रूट मॅजिक आणि मायक्रोटन हे वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर परत तुम्ही त्याला वरतून फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याला सायझर, रामागोल्ड ही फवारणी घेणं गरजेचं आहे. आणि परत तुम्हाला असं वाटलं की थ्रिप्स वगैरे किंवा कारण पात टिकली तर आपला कांदा बनतो आहे. कारण जर थ्रिप्स आणि माव्याचा जास्त अटॅक झाला तर त्याला रामागोल्ड आपण तर फवारणी करतोच, पण थ्रिप्स आणि माव्याकरता आपलं महत्त्वाचं म्हणजे आपलं इन्व्हर्टर आणि लोहा किंग
आणि बायो 100 याची फवारणी जर घेतली तर तुमच्या कांद्यामध्ये मावा येणार नाही. कारण मावा जर नाही आला तर पात खराब होणार नाही. पात खराब नाही आली तर त्या पातेपासून जी शर्करा असते पात्यामध्ये ती पूर्ण उतरल्यानंतर कांदा बनणार आहे. त्याकरता रामारोटेक कंपनीचं बायोसमृद्धी, रूट मॅजिक हे वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत बायोसृष्टी सायझर 999, कारण हे मेन फुगवणीकरता काम करते. कारण कांदा पेशले मानी करता आणि पाती करता काम करते. तर आपल्याला खास फुगवणीकरता बायोसृष्टी, कारण रामारोटेकचं बायोसृष्टी आणि रूट मॅजिक आणि सायझर 999 वापरा. त्यानंतर तुम्हाला सोडल्यानंतर त्याच्यानंतर परत आपलं शेवटला तुम्ही पोटॅशियम सोनॅट रामारोटेक कंपनीचं लिक्विड फॉर्ममध्ये, त्याच्यामध्ये रंगारी 1 लिटर हे तर खालून ड्रिंकिंग केलं तरी पण साईज चांगली भेटणार आहे. कारण बायोसृष्टीनंतरचं पोटॅशियम सोनॅट आणि रंगारी आणि वरतून त्याला तुम्हाला आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं की सगळ्यात धमाकेदार प्रोडक्ट, म्हणजे इथं आहेच प्रोडक्ट रिझल्ट भारी, पण त्याच्या पुढचं आता कंपनी अपडेट करत चालली आहे. त्याकरता आपल्याला रोडोके नावाचं हे जे प्रोडक्ट आहे ते एकरी 200 लिटर पाण्याकरता 50 ग्रॅम वापरायचं आहे. जेणेकरून मला साईज चांगली भेटणार आहे, चांगली कलर येणार आहे आणि हे टिकवून क्षमता चांगली वाढणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण वापरणं गरजेचं आहे आणि हे टेप बाय टेप शेड्यूल राहिलं पाहिजे. कारण आपण म्हणतो की कांदा पात चांगली आहे, हिरवी आहे, आता घ्यायची गरज नाही, तसं नाही, पण शेड्यूल राहिलं पाहिजे. प्रत्येक 15 दिवसाला तुमची फवारणी आली पाहिजे. कारण शेड्यूल आल्यानंतर तुम्हाला असं कुठलं मार्केटमध्ये असं औषध कुठल्याही कंपनीचं नाही, MNC असो किंवा कुठली कंपनी असो, मार्केटमध्ये तुमचा रोग पडल्यानंतर तुमचा रोग कवर होऊ शकत नाही, थांबू शकत नाही. तर प्रिव्हेंटिव्ह काम करणं गरजेचं आहे. सुरुवातीपासून तुम्ही आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. लागवडीनंतर त्याला आपण किती तणनाशक मारलं पाहिजे, कारण तणाचं नियंत्रण बोलले मागच्या व्हिडिओमध्ये, कारण तणाचं नियंत्रण मला करणं गरजेचं आहे. कारण तणाचं नियंत्रण झाल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या कांद्यामध्ये जो आपल्याला ग्रोथ पाहिजे तो ग्रोथ चांगला होऊ शकतो. त्याच्यानंतर त्याला कीटकनाशक फवारणी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं तुम्हाला लोअर किंग बोललं आहे आणि आपलं आम्हाला बुरशीनाशक जे आहे की पातेला कार्बन आलं पाहिजे ते इन्व्हर्टर नावाचं, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही चांगलं घ्या. कारण तुम्ही ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. कारण पात काय होतं आहे, बऱ्याच ठिकाणी पावसामुळं म्हणा किंवा त्रिस्माळ्यामुळं पात करपत असते. एकदा पात करपली का कांदा म्हणत नसतो. सर्व मित्रांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ह्या सर्व तुम्ही बाबी जर लक्षात घेऊन काम केलं तर निसर्गाच्या वातावरणाशी तुम्ही निगडीत काम केलं आणि शेड्यूलप्रमाणे जर काम केलं तर शेड्यूल असणं गरजेचं आहे. कुठल्याही पीक शेतकरी काढतो म्हणतो असं वाटतं मार्केटला गेलो आहे, यांचा माल भारी निघाला, यांचं दाई भारी निघाला, यांचा कांदा भारी निघाला, पण त्यांचं कसं त्यांचं शेड्यूल असते मित्रांनो. त्यांचं टाईम टू टाईम त्याला फवारणी असते, टाईम त्याला औषध सोडणं असते. तर हे वेळेवरती काम तुम्ही केलं तर तुमचासुद्धा असा माल बनू शकतो आणि अशा प्रकारे तुमचा माल स्टोरेज करून अशा म्हणजे 6-6 महिने माल टिकू शकतो. हे सगळं स्टोरेज आणि यांचं नियोजनाचा दिसतो, रिझल्ट दिसतो मला पूर्णपणे. तर नियोजन चांगलं केलं तर एकदम परफेक्ट तुम्हाला याचा लाभ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कांदा पिकामध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल आणि सक्सेस व्हायचा असेल किंवा अधिकच्या माहितीसाठी आमचं प्रॉडक्ट कुठं भेटतंय, कुठं उपलब्ध पाहिजे, आमचा प्रतिनिधी तुमच्या बांधावरती आला पाहिजे, यासाठी अवश्य आमच्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे 95 27 91 43 12 ह्या नंबरला अवश्य संपर्क करा. आणि आपल्या जे समस्या असतील, कारण समस्या थांबून धरू नका, समस्या तुम्ही वाचा फोडा. कारण समस्या तुम्हाला काय असतील तर तुम्ही आमच्या कस्टमर केअरला संपर्क करा. अजून नंबर घ्या 95 27 91 43 12 या नंबरला संपर्क करा आणि तुमच्या ज्या समस्या असतील, तुमच्या अडचणी असतील, एकदा तुम्ही एकदा बोला. कारण बोलल्याशिवाय आम्ही तुमच्या बांधावरती येऊन काम करू शकत नाही. आणि असं उत्पन्न आमचं ध्येय आहे की शेतकऱ्याच्या बांधावरती प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न असं सोन्यासारखं काढायचं आहे. कारण असंच कांदा फुगवून करायची, याचं चमत्कारीने शेतकऱ्याच्या घरात लक्ष्मी आणून द्यायचे. तुम्हाला अशा प्रकारचा कांदा काढायचा असेल तर पाहायला विसरू नका. प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे.